नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय? एकदम छान. एकदम छान असणाऱ्याच राधाबाई वाघमारे आज आपल्यात आहेत. पुढच्या महिन्यात 18 जानेवारी 2022ला त्या 81 वर्षात पदार्पण करत आहेत. सतत हसतमुख, प्रेमळ, तेवढंच रोखठोक, तेवढंच वैचारिक बोलणाऱ्या, सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या राधाबाई वाघमारे आजी, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आपल्याला, पण गप्पामधून. चला गप्पा मारूया. तर तुमच्या लहानपणाबद्दल सांगा. माझा जन्म झाला पिंपरी गावामध्ये. पिंपरी गाव कुठे? पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड आता जगाच्या नकाशावर नाव आहे त्याचं. बरोबर. आणि माझे आई वडील दोघे माळकरी, मी माळकरी कुटुंबात माझा जन्म झालेला. माझं नाव राधा दगडूराम इंगळे. आणि आमच्या घराजवळ शाळा असल्यामुळे मी. आईचं नाव काय? आईचं नाव सरुबाई दगडूराम इंगळे, वडिलांचं नाव दगडूराम देवराम इंगळे. बरं. आम्ही 6 भावंड, 4 बहिणी 2 भाऊ. आमचा मोठा दादा होता, तो समाजकार्य करत होता. वडिलांना वाटत होते त्यांनी खूप शिकावं, पण 7वी नंतर त्यांनी शाळा सोडली आणि समाजकार्यच करायला लागला. मग नंतर ते गावचा सरपंच पण झाले आणि मोठा भाऊ सरपंच पण झालेला. आणि माझं 5वी पर्यंत शिक्षण झालं. अगदी घराजवळ शाळा होती म्हणून. खरं तर 7वी पर्यंत शाळा आहे पण माझ्या वडिलांनी सांगितलं की 7वी पर्यंत शाळा आहे, आपल्या घराजवळ तिला शिकू दे. आई आमची खूप जुन्या वळणाची, ती म्हणायची नाही म्हणे कशाला एवढ्या पोरांना शिकवायचं. आणि पूर्वी कसं मुलींना शाळेत घालतच नव्हते. आम्ही 5वीला फक्त 5 मुली, त्यातल्या 3 मुलींची लग्न ठरली. एक 4थी मुलगी होती, ती हेडमास्टरांचीच मुलगी होती, तर ती गेली पुढे आणि मला आईने शाळेतून काढली. कोणती शाळा? लोकल बोर्ड मराठी शाळा आमच्या अगदी घराजवळ. कुठे ती शाळा? पिंपरी गावात. पिंपरी गावात होती. आता खूप झाले तिथे, शाळा झाले, कॉलेज झाले. आता भरपूर शिक्षणाच्या सगळ्या सवलती आहेत, सोयी सुविधा आहेत. पहिल्या एवढ्या नव्हत्या. तरी पण 5वी पर्यंत झाले माझे शिक्षण. आणि मग आमच्या घरी माझ्या वडिलांचं किराणा दुकान असल्यामुळे आम्हाला दुकानामध्ये पण सगळं बघावं लागायचं. आम्ही दुकानात माल आणायचो, गिऱ्हाईक द्यायचं. परत नदीचं पाणी आणायचं 3-3, 4-4 भांड्यांनी, नळावरचं आणायचं. आमचं शेजारी हॉटेल पण होतं. त्यामुळे आमच्या गावामध्ये खूप चांगले संबंध होते. आमचं घर एकटं गावामध्ये, पण सगळ्यांशी खूप छान संबंध. आमच्याकडे गॅसच्या बत्त्या असायच्या. पूर्वी लाईट नव्हती, मग ती प्रत्येकाच्या घरी चिमण्या, कंदील वगैरे असायचे. पण काही सामाजिक कार्य असेल, काही लग्न असलं, काही समारंभ असेल, तर आमच्या घरून त्या गॅसच्या बत्त्या घेऊन जायची. त्याला किती ₹1.25 लागायचे, ₹1.25 एका रात्रीत. पण ते पण लोक द्यायचे नाही आम्हाला. ते 17 वेळा आणायला जावं लागायचं. बत्त्या पण आम्हाला आणायला जावं लागायच्या. काय ते मेंटल फुटला, काय झालं, त्याचे पैसे ते लोक द्यायचे नाही. पण आमच्या वडिलांचं असं होतं, जाऊ दे, त्यांची वेळ भागली ना, त्यांची गरज भागली ना, जाऊ दे, काय देतील ते घ्यायचे. असे करून काही आमच्या गावामध्ये कोणी जरी मेलं, रात्रीचं मध्यरात्रीला कोणी तरी सगळे आमच्या दुकानातनं सामान, बाकी सुतुळी, राखेल, डालडा, काय पाहिजे ते सगळं आमच्या दुकानातून न्यायचे. गुलाल, बुक्का वगैरे सगळे. आणि पैसे द्यायचे नाही. पैसे द्यायला आमचे वडील आम्हाला मागायला पाठवायचे, जा पैसे घेऊन या. तुमचं दुकान पण होतं, तुमचा बत्तीचा व्यवसाय पण होता? हो, तो पण होता. तुम्ही सगळ्या प्रकारची कामं केली? हो. आणि आमचा गोठा, गाय जनावर होते आमच्याकडे. किती जनावर? गाय होत्या, 3 गाय होत्या, 2 वासरं होती. घोडी होती. त्याचं काय केलं? आमच्याकडे टांगा घोडा असायचा. तर माझे वडील ते टांगा घोडा घेऊन बाजारात जायचे, सामान आणायचे. आणि गाय होत्या, आमच्या जनावर होती. माझे वडील खूप प्राण्यांवर प्रेम करायचे. ते देव आळंदी करायचे. तिकडून कधी आले 2 दिवसांनी, हातपाय धुताना नुसता आवाज माझ्या वडिलांचा ऐकला तर तिकडे गोठ्यामध्ये गाई वासरं घाबरायचे. मग इकडून बामने आवाज दिला किंवा ते खूप शांत व्हायचे. कुत्रा. शाळा कशी काय सुटली तुमची? मग 5वी नंतर आईने मग काढलंच मला शाळेतून ना. शाळेतूनच बाहेर काढलं. नाहीच म्हणे शिकायचं बस. मग त्याच्यानंतर माझं आता मी तेव्हा काय 10-12 वर्षाची मुलगी असेल ती लग्न करायची. आणि मी झाले आता जवळ 14-15 वर्ष झाली तरी मला स्थळ काय येत नाही. स्थळ आली तरी आमच्या गावातले लोक काही नाही काहीतरी कारण सांगून ते स्थळ मोडायचे. म्हणजे 3 माझे साखरपुडे मोडले. आमचं घर एकटं गावात. मग कोणी पाहुणे आले की त्यांना पारावरच अडवायचे. काय पाहुणं या की तंबाखू खायला. लोकांचे
आणि मग कुठं त्याला चालला मी म्हणे इंगळ्यांच्या घरी मुलगी पाहिला. हा मुलगी चांगली आहे, माणसं चांगली आहे, सगळं चांगलं आहे, पण त्यांचं एकटं घर आहे बाबा बघा. आता काय भावकीतले लोक असले म्हणजे ते जरा विसकायचे ना की आमचं भाऊबंदाचं घर, आमचं सगळं. मग ते लोक काय करायचे की सांगायचे की बघा, त्यांना पण खूप चांगलं वाटायचं बाबा, मुलगी चांगली, माणसं चांगली, आमच्याकडे कुणी आलं तरी जेवल्या खावल्याशिवाय कुणी जायचं नाही. मग त्या लोकांना आपण जड जायचं असं नाही होऊन म्हणायचं, पण ते म्हणायचे आम्ही कळवून, परत कळवायचेच नाही. मग आई माझी खूप चिडायची, रागवायची. माझ्या नंतर 4 मुली होत्या लग्नाच्या, माझ्या 3 बहिणी आणि एक माझ्या काकाची एक मुलगी, असे 4 लग्न व्हायचे होते. मग आई पण मदत करायची कामात वडिलांना? नाही, ते घरकाम, घरातले सगळे काम ते करायचे, स्वयंपाक पाणी सगळं. हा, त्या घरातलं सगळं बघायची ती. वडील फक्त आपले दुकानदारी करायचे, दुकान, आणि परत त्यांचं भजन वगैरे असायचं, देऊ आळंदी करायचे, पंढरीची वारी करायची वर्षात एकदा. मग ते असायची दसऱ्याला, मग मला पण घेऊन द्यायचे बऱ्याच वेळेला. तिथं गेलं ना तर ते भटजी लोक, त्याला काय म्हणायचं, गुरव? नाही गुरव नाही, त्यांना बडवे 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 म्हणायचे, पंढरपूरचे बडवे. मग ते काय करायचे, आम्ही कुठंतरी असं माळवादी घरी असायची पूर्वी. मग ते माळवादावर आम्हाला उतरायला जागा द्यायचे, भाडं पण घ्यायचे, जागेचं पण भाडं घ्यायचे. दुसऱ्या दिवशी मग आम्ही इंद्रायणीला जायचं, चंद्रभागेला जायचं, आंघोळ वगैरे करायची. येता येता माझे वडील आपले बाजारात डाळ तांदूळ गूळ काय काय घ्यायचं, आईने पण इकडून काय काय दिलेलं असायचं, त्या ब्राह्मणाच्या बडव्याच्या घरी नेऊन द्यायचं. मग ते काय करायचे, नैवेद्य वगैरे करायचे. ते म्हणायचे नैवेद्य वगैरे तुमचा नैवेद्य गेला पांडुरंगाला, आता तुम्ही म्हणे ते सवाष्णी आणि लहान लहान मुलं जेवायला बसलेली, मग त्यांच्या पाया पडा, त्यांना दक्षिणा द्या. मग माझे वडील त्यांच्या पाया पडायचे. मला आश्चर्य वाटायचं, लहान लहान मुलांच्या काय पाया पडायचं आणि दक्षिणा वगैरे द्यायची. आणि ते आम्हाला मग नंतर जेवायला घालायचे. तर ते काय कुठं करपलेले पोळ्या, नाही तर कच्च्या, कसली ती पातळ आमटी, आमचं पोटही भरायचं नाही. आम्हाला असं वाटायचं की हे लोक किती फसवतात, राग यायचं, वाईट वाटायचं. पण कळायचं नाही, आता कळायचं, पण त्यांचं म्हणजे कसं आहे, पांडुरंगा जास्त बरवायचा, देवावर बरवायचा. आणि बडवे, आता ते भटजी आहेत, त्यांना कसा विरोध करायचा, विरोध करत नव्हते ना ते. मलाच खूप वाईट वाटायचं, ते काय आपण दक्षिणा द्यायची, यांना सगळा शिदा द्यायचा, आणि आपल्याला काय असलं जळालेलं करपलेलं खायला घालतात, तो नैवेद्य म्हणजे यांच्या हातून, आपल्या हातून का बरं देव जेवत नाही, त्यांच्याच हातून का बरं नैवेद्य, असं मनाला वाटायचं. पण देव खात नाही असं प्रश्न पडला तुम्हाला? पण बोलायचं धाडसच व्हायचं नाही ना. मला असं वाटायचं का असं का त्यांच्याच हातून का नैवेद्य जायचा, आपण सगळं एवढं करायचं, तयारी आपणच करायचं. मग वाईट वाटायचं, मग बोलायचे काही हिंमत होत नव्हती. नंतर मला हे माझं मग स्थळ, मला माझ्या आईच्या माहेरच्याच होत्या 2 जणी. तर त्या आमच्या आईचं लग्न पण त्यांनीच ठरवलेलं. आणि त्या आले की दापोडीवर नाही यायच्या त्या 2 बहिणी. आई म्हणायची हिचं वाटोळं करा, हिचं पहिला ना तर मी तिला पाटा घालून मारून टाकेन, हिचं कुठं तरी बघा, तर लग्नासाठी बघा कुठं तरी. तर वडील आई त्या 2 म्हणायचे हाय एक स्थळ बघा पटते का, पण ते वीटभट्टीवर काम करतात ते लोक. तर मग आई म्हणली ठीक आहे. माझे वडील वगैरे, मामा भाऊ वगैरे बघायला गेले. तर माझे परत तिकडे माझ्या सासूबाईचे माहेर राहत होते सगळे काळूसला, तिकडे पण गेले सगळे, सायकली घेऊन सायकलवर गेले, पाहायला गेले. काय म्हणाले, या मुलाला ना शिक्षण, ना नोकरी, ना घर, ना शेती, कशाच्या जीवावर पोरगी द्यायची, म्हणून माझे मामा, माझा भाऊ आणि ते लग्न मोडून आलेले, नाही म्हणे द्यायचे, अशा ठिकाणी कशी द्यायची म्हणे मुलगी. माझ्या आईला म्हणायची मी माझ्या घरी घेऊन जातो हिला, मी लग्न पण करतो, तू 17 वेळा तिला असं काय काय तोडून बोलत जाऊ नको. तर आई आमची पाठवायची पण नाही कुठे आम्हाला. आणि मग ते त्या वर्षी मोडलंच. दुसऱ्या वर्षी पुन्हा मग आमची आई स्वतः होऊन गेली, मग दापोडीला गेली. त्या दोघींना कुठे होती? आता वीटभट्टी दापोडी. दापोडीमध्ये? हो, दापोडी गावाच्या थोडं खालच्या बाजूला, नदीच्या कडेला. मग ते आई आमची गेली. आई आणि आमच्या एक माळी समाजाचे होते तात्या म्हणून म्हणायचं त्यांना, बबन कुदळे, त्यांना घेऊन गेली. आणि एक आमच्या वहिनीचा गुरुभाऊ होता यशवंत वाघेरे, त्याला घेऊन गेली आई आमच्या. आणि म्हणली त्या दोघींना की आपल्या की मागच्या वर्षी लग्न आपण मोडलं होतं, तर मुलाचं लग्न झालं का? म्हणे नाही झालेलं. म्हणे आपण बघू म्हणे, त्यांच्याशी बोलू, काय म्हणतात ते. तर ते म्हणले ठीक आहे म्हणे, मुलगा बघायचा असेल तर बघून जा. तर ते गारा करत होते वीटभट्टीवर. ते एवढा मोठा गारा असतो, गुडघ्यापर्यंत, ते पायजामा आवरलेला आणि चिखलाने भरलेला.
तर पाय सगळे. मग मित्रांनी सांगितलं अरे तुला बघायला माणसं आल्यात पाय तरी धू. मी असं आहे मला परवडलं तर देतील नाही तर नको देऊ दे म्हणे. मी असं आहे तर असेच पुढे गेले. गुडघे वगैरे सगळे चिखलाने भरलेले, काय उठले ना काय नाही. मागच्या वर्षी मोडलं लग्न आता परत आलेत ना तर त्यांना राग होता. मग ते म्हणले काय म्हणाय मी असाच. आणि मग माझी आई म्हणे जाऊ दे म्हणे, खडकावर पोट भरणार आहे, राधिका उपाशी मरणार नाही, जोड आहे, जाऊ दे राधिका उपाशी मरणार नाही. आणि मग झालं ते लग्न ठरवलं आमच्या आईने. आणि गेली सांगितलं म्हणजे या म्हणे सुपारी पडायला असं म्हणे. साखर पूर्वी साखर सुपारी पडायला तर ठीक आहे म्हणे. आणि मग घरी जाऊन सांगितलं घरच्याला. माझे वडील पण आईवर खूप चिडले, दादा पण आमचा चिडला. तिकडं मामाला निरोप गेला. मामा दुसऱ्या दिवशी सकाळी सायकलवर आला. मामा पण आईला खूप बोलला. पण तिने निर्धार केला, तिने लग्न ठरवलं. आणि आले ते लोक संध्याकाळी साखरपुड्याला आले. आणि साखरपुड्याला आले ते सुपारी पडायला त्यांनी काही आणलेलं नाही. आणि त्या दोघी जणी होत्या माझ्या आईच्या माहेरच्या. त्या म्हणाल्या मग त्या आता आमचं दुकान असल्यामुळे सगळे दुकानामध्ये सगळ्या वस्तू. मग मला म्हणे राधे सुपारी दे, राधे ते खारेक दे, ते खोबरं दे, सगळं माझ्याकडून सामान घेतलं दुकानातून आणि ते तिथं मांडलं. साखर सहित. त्यांनी फक्त लुगडे घेऊन आले होते. 9 लुगडे नेसत होते मी तेवढं 9 लुगडे फक्त घेऊन आलेले, बाकी काय नाही. आणि मग माझे वडील समजदार होते, सगळं दिलं. झालं साखरपुडा. गावातले काही लोक आले. हुंडा मागितला हुंडा म्हणजे तेव्हा द्याज द्यायची. द्याज म्हणायची. आता हुंडा पद्धत आहे तेव्हा द्याज मध्ये काय असते? 200-250 मुलाकडच्या लोकांनी मुलीला द्यायचं. बर काय म्हणून द्यायचं? द्याज म्हणजे मुलगी तुमची आम्ही करतो ना म्हणून नाही. मग काय 250 रुपये 500 रुपये असं करतो. ते 250 रुपये द्याज त्यांनी ठरवले या लोकांनी आणि त्यांनी दिलं. 250 रुपये द्याज दिले. आणि मग नंतर झालं ते गावातले लोक आले, आमच्या आळीतले लोक खूप चांगले न्हावी आणि कुंभाराचे लोक पण अगदी जीवाला जीव देणारे. नुसतं ठरलं लग्न तिकडे साखरपुडा सुपारी पडायच्या म्हटल्यानंतर सगळ्या गावातल्या बायका, वाडीतल्या बायकाला डाळी तांदूळ काढले, स्वयंपाक बनवला सगळ्यांनी. आणि पुरुष लोक पण सगळे पुढे सगळ्यांनी अगदी म्हणजे खूप त्या असे घरच्यासारखा सुपारक्यासारखं काहीच नाही. सगळे आले आणि झाला सुपारी फुटली, जेवण बिवणं वाढतच झाली. गावातले काही प्रमुख लोक आले झाले. शनिवारी सुपारी फुटली, रविवारी बाजाराला गेले. अजून ते लोक सुपारी फुटलेले रात्री मुक्कामाला होते. जाण्याची ते व्यवस्था कुठं करावी, सुविधा काहीच नव्हत्या ना. रात्रीची साखरपुडा सुपारी फुटली, जेवण झाली 10 वाजले, रात्री कुठं जाणार ना. मग ते राहिले रात्री सगळे. मग ते काळसचे लोक होते, माझ्या सासूबाईच्या माहेरचे आलेले ते पण लोक. मग सगळे लगेच याद्या वगैरे केल्या, उद्या सकाळी आपल्याला बाजारात जायचे. कारण सोमवारी लगेच हळद. आमची आई म्हणाली वेळ लावायचंच नाही. शनिवारी सुपारी फुटली, सोमवारी हळद, रविवारी बाजार, सोमवारी हळद लागली. सोमवारी हळद, मंगळवारी लग्न, बुधवारी साडं रुखवत वगैरे सगळं असतो आमचा. संध्याकाळी मग नवरीला पाठवायचं असं त्यांची अशी पद्धत होती त्या. मग असं ठरल्यानंतर मग ते बाजाराला गेले सगळे. ते लोक बाजाराला गेले बाकीचे आमच्या घरातले. आणि आळीतल्या सगळ्या बायका आल्या. सगळ्यांनी घरं सारून घेतली. काय स्वयंपाक संध्याकाळ स्वयंपाक करून ठेवला. परत आता सगळी तयारी होता. उद्या हळद लागायची म्हणल्यावर रुखवताची तयारी असते सगळी. मग कोणी तांदूळ भिजायला घातले अनारशाला, कोणी करंज्याचं पीठ भिजवते, कोण काय करते. असं रुखवत पण त्यांनी रात्रीतून तयार केलं सगळं. असे म्हणजे आमच्या आईने वडिलांनी जोडलेली माणसं होती सगळी. आमचं नातेवाईक तिथं कुणीच नव्हतं असं. पण आमचं घर म्हणजे एकच कुटुंब आमचं. सगळ्यांनी खूप सगळं. आणि मग हळद लागल्यानंतर आमच्या ते लोकांनी मला तोडे आणले भाड्याचे. चिंचवड गावातून नेले. 8 रुपये भाडं महिन्याला. आणि ते तोडे घातले. आणि ते जे मध्यस्थी होती तिने त्याची वजरटेक दिली घालून. वजरटेक म्हणजे असे खेडेगावच्या पद्धतीचं त्याला असं वजरटेक म्हणतात. असा दागिना असतो खूप खेळ घंटेसारखे बी नाही, ते जोडलेले असतात. आतून लाल कापड असतं त्याला, वरून मणी जोडलेले असतात. ते पटवर ते असतात गाठणारे असतात की नाही, त्यांच्याकडून जोडले. मग तिने मला ते वजरटेक दिली. आईने तिचे दागिने मला काय घालायला दिले. पूर्वी कसे हळद आले की गावात नवरी जेवायला जायची. गावात हो सगळ्यांच्या घरी जेवायला. किती दिवस? काय त्या दिवशी अख्खा दिवसभर. दुसऱ्या दिवशी पण लग्न संध्याकाळी ना, संध्याकाळपर्यंत नवरी फिरणार गावात सगळं. मग दूध भात, कुठं शेवया गुळ, कुठं जसं प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे. नवरी काय एकच घास खाणार, बाकीचे पोरं चिल्ली पिल्ली नागडी उघडी शेबडी सगळी पोरं बरोबर.
मग ते गावात जायचं, सगळे जेवण बिवणं झालं. मग लग्नानंतर कुठं राहायला आले मग पहिल्यांदा? मग लग्नानंतर पहिल्यांदा तिथंच ना वीटभट्टीवरच. वीटभट्टीवरच सुरुवातच राहायला? हो, मग माझ्या दापोडीला? दापोडीला. मग माझ्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी, आमच्याकडे पद्धत आहे पद्धत की मुलीकडचं जेवण आदल्या दिवशी आणि मुलाकडच्या लोकांनी दुसऱ्या दिवशी जेवण करायचं. पण ह्या लोकांनी काहीच आणलं नाही, त्यांची परिस्थितीच नव्हती तशी. बरं, तुमच्यापेक्षा परिस्थिती खराब होती? लईच बेकार बरं. परिस्थिती होती. असं वाईट वाटलं नाही की ह्या असल्या घरी? काय नाही असं वाटली आईच्या हातून कधी सुटका होती नाही. का बरं? कारण आईचं आमची खूप कडक स्वभाव, खूप म्हणजे खूपच. बरं. लई सासुरासा दिवस काढले आणि आईच्या हाताखाली. सासूनी सासुरास नाही त्याला एवढा आईने केलं. होतं असं कधी? पण तिने चांगलं वळण लावलं, शिस्त लावली. संस्कार चांगले केले आमच्यावर. आणि मग नंतर झालं ते लग्न झालं. मग दुसऱ्या साड्या म्हणजे साड्याचं जेवण असतं. मग त्या दिवशी होती शिवरात्र, उपवास होता. मग माझ्या वडिलांनी सगळे उपवासाचे पदार्थ बनवले. वडिलांनी बनवले? हा, म्हणजे आमच्या आळीमध्ये कुंभारवाडा म्हणून होता. त्या कुंभारवाड्यात आड होता, आणि त्या आड्याचं पाणी आणि कुंभारवाड्याचं खूप मोठा सपाटा पाठीमागं होतं. तिथंच लग्न, आमच्या आळीत कोणाचं लग्न असलं की तिथं दान वसायची, तिथंच स्वयंपाक बनवायचं सगळे. आडाचं पाणी काढायचं, तिथंच चुलंगण करायचं. मग तिथंच स्वयंपाक सगळा, वरईचा भात, खिचडी, अजून खजूर, कुडदाणे, सगळे शेंगदाणे, काय तू लागल त्याला गुळाची ढेप नेऊन ठेवली, ज्याला पाहिजे त्याने का. असं आमचे वडील खूप शेंगदाण्याचे. आता हे वीटभट्टीवर तुम्ही राहिला इथं? हो. तुम्ही आणि तुमचे पती? हो. त्यांचं नाव काय? रामचंद्र वाघमारे. रामचंद्र वाघमारे. तर असे वीटभट्टीवर किती वर्ष काढले तुम्ही? आम्ही जवळजवळ एक वीटभट्टीवर 10 वर्ष काढली. 10 वर्ष. मग त्या दिवसांबद्दल सांगा, 10 वर्ष कशी काढली? काय काय तुम्हाला दररोज सोसावं 10 लागलं? वर्ष वीटभट्टीवर जेव्हा गेलं मी, मग आमचं लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांनी गावातूनच ते माळ्याची बैलगाडी केली. कारण हे लोक सगळे पायी वगैरे आले तिथे, दापोडी ते पिंपरी गाव सगळं वराड पायी आलो. आज सगळं पायी जाणार. पण आमच्यासाठी माझ्या वडिलांनी गाडी करून दिली. बाबूराव कुदळे म्हणून होते, त्यांना आम्ही तात्याच म्हणायचो. त्यांनी बैलगाडी करून दिली आणि आम्ही नवरा नवरी बैलगाडीत, लहान लहान पोरं, बाकी सगळे पायाने. तिथं गेलो रात्री गेलो. नंतर ते महाराजांच्या देवळामध्ये दर्शन करून आलो घरी. आल्यानंतर मग ते त्यांचं तिकडच्या पद्धतीचे जागरण, गोंधळ वगैरे होतात, ते सगळं झालं. आणि ते माळी तात्या होते ना, ते मला सोडवायला आलेले बैलगाडीवर. ते तर रडले अक्षरशः. का बरं? कशी राहणार ही पोरगी? एवढं अवघड परिस्थिती. एवढी चांगल्या घराण्यातली मुलगी, दुकानदारीत वाढलेली वगैरे, आणि आमच्या घरी 4 नोकर कामाला असायचे. नोकर कामाला असायचे आमच्या तिकडे काहीच नाही. तिथं म्हणजे आता मलाच लोकांच्या घरी काम करावं लागणार ना. मग ते झोपडं बघून तिथे भांडण काय, ते मला नाही, त्या काकाला, तात्याला. ते तात्या आलते ना, ते मग ते आमचे जे मध्यस्थी होते ना, त्यांच्याच घरी मग आमच्या माझ्यावर पूर्वीचे कसे करवले जायच्या नवरी बरोबर. अजून माझे मामी मामा पण असायचे आलेले. आणि मग आम्हाला परत तात्या, माळी तात्या, मग ह्यांना ते मध्यस्थीचे लोक होते कुंभाराचे, त्यांनी सगळ्यांना फराळाचं केलं. त्यांच्या घरी आम्हाला सर्वांना फराळासाठी नेलं रात्री. मग त्यांनी आंतराय पांघरायला पण त्यांनी त्यांच्या गोधड्या दिल्या. आणि त्या माळी काकाला, माळी तात्याला घोंगडी दिली, ब्लँकेट दिलं. ते गाडीत झोपले. त्यांना ते सकाळी उठले आणि त्यांनीच मग चहा पाण्याला त्यांनी बोलवलं. मग चहा वगैरे घेतला, तोंड धुवून, आणि निघाले. तर रडले अक्षरशः म्हणे, कसे राहणार. तुम्ही 5वी शिकलेले होते का नाही? आणि मग ते तुमचे पती रामचंद्र? ते काहीच नव्हते शिकले. काही शिकले नव्हते? काही शिकले नव्हते. ते त्यांना लिहायला यायचं का नाही? लिहायला वाचायला काहीच येत नव्हतं. नाही. मग नंतर तुम्ही शिकवलं? तुम्ही शिकवलं त्यांना? अच्छा. त्याच्याबद्दल सांगा ना, कसं झालं ते. मग नंतर आमचं लग्न झाल्यानंतर मग त्यांनी. कधी झालं लग्न? कुठल्या वर्षी? 57 साली. तुमचा जन्म? 57 साली लग्न झालं. माझा जन्म 42 चा. तुमचा जन्म 42, 18 जानेवारी 42 साली माझा जन्म झाला. मग त्यांनी मला म्हणले, आता तू 5वी शिकली, मी काय शिकलो नाही, काय नाही. गोसावी आता दारामध्ये, आणि मी आई पीठ वाढायला चाललेली. मी पदर धरून मागे उभा होतो. गोसावी विचारलं, बाई तुझा मुलगा आहे का? हा बाबा, मला एवढा एकुलता मुलगा आहे, हा खूप शिकला नाही, परदेशात जाईल, शिक्षणाला जाईल म्हणून सासूबाईने मग शाळेतच घातला. मग आता परदेशात जाईल म्हणून घाबरून? परदेशात गेला तर मी काय करू, घातलेला शाळेत.
म्हणे लोकांच्या आया मारत शाळेत नव्हत्या आणि माझी आई मला मारत घरी आणत होती. तर म्हणे बाळा आता तो शिकवायचा. बरं. त्यांनी पाटी आणली, पेन्सिल आणली. तर रामचंद्र म्हणजे तुमच्या पतीने तुम्हाला म्हणलं की मला शिकव. हा मला शिकवायचं म्हणे, बरं. तू आजपासून तू पण शिकव. असं पुरुष अहंकारी असतो ना, पुरुष हा. दुसऱ्याला कसं म्हणल. हा पण मग तुम्हाला कसं काय वाटतं ना त्यांनी म्हणले म्हणून? चांगलं वाटलं मला, उलट शिकता येत म्हणजे त्यांना आवड जी आहे नाही, चांगली गोष्ट आहे, पण असं हा. पुरुष एवढा कसं काय पण मऊ झाला? मला काहीच वाटलं नाही, मला उलट आनंद वाटला. चला शिकाय, ते स्वतःहून म्हणतात अच्छा. शिकायचं. आणि मग नंतर त्यांनी सगळं पुस्तक वगैरे आणलेलं आणि शिकवणी सारी सुरू आमची. आता सकाळी आमचा दिवस म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून चालू व्हायचं. 3 वाजता उठायचं. पहाटे 3 वाजता उठायचं, आंघोळ वगैरे करायची, स्वयंपाक करायचा, नदीवरचं पाणी सकाळीच आणलं तर स्वच्छ, नाही तर मग आम्ही नदीचं पाणी प्यायचं. मुळा नदी. पाहुणा. हा. नाही तर मग ते गडूळ व्हायचं ना, मग जनावर धुण्याने पोरं आंघोळी जायचं. म्हणून मग पहाटे ते- पहाटे. म्हणजे पहाटे कसं शांत असतं पाणी. मग आम्ही सकाळी पहाटेच कंदील लावून जायचं. आम्ही अंधारात असं ना, कंदील लावून दोघे तिघे म्हणून जायचं, पाणी आणायचं. 3-3 भांड्याचे खेप आणायची, लुगडं धुवून आणायचं असं खांद्याला टाकून. आणि घरी आल्यावर आपलं लुगडं वाळत घालायचं आणि वीट बटर. तोपर्यंत त्यांचा तिकडे गारा तयार झालेला असायचा. ते कंदील लावून गारा करायला जायचे. विटाची माती आणि सगळं. आदल्या दिवशी बनवलेला गारा असतो ना, तो दुसऱ्या दिवशी पुन्हा तो तोडून खोऱ्याने ओढून घ्यायचा, त्याला पावली मारायची, पाणी मारायचं, तुडून वल्ल चिखल करून टाकायचं. मऊ करायचं, मऊ एकदम करायचं. मऊ करायचा. किती मऊ म्हणजे पातळ नाही झाला पाहिजे, घट्ट पण घट्ट झालं. नाही झाला पाहिजे, वीट त्याची एकदम छान आली पाहिजे असं. तुम्ही बनवले का विटा? हो तर मग बनवल्या व्हायला डोक्यावर. अच्छा. हो. आणि मग नंतर पाणी आणल्यावर आधी सुरुवातीला मग आम्ही काय करायचं, कसं सुरुवातीला मला येत नव्हतं ना हा. काय. मग मी जायचे. मग लग्न झाल्यानंतर मग मी गेले. माझी नणंद, माझ्या वहिनी होत्या मोठ्या. नाही, सकाळचं तुमचं सांगत होतं ना तुम्ही, पाणी आणलं पहाटे. मग हो, नंतर काय, मग नंतर दिवस पुढे कसं? पहाटे पाणी आणलं, मग नंतर ते घरी यायचं, पाणी जे ठेवायचं, लुगडं वाळत घालायचं आणि मग गार थापायला जायचं. थापायला म्हणजे मला थापायला येतच नव्हतं. चिखलाचे गोळे करून द्यायचे ते, असं म्हणजे ते कुठून ते तेव्हा ते साचे नव्हता का? होता ना, हा. तो विटाचा मग ते बनवलेला. गोळा करून आपण त्याच्यामध्ये- गोळा बनवून त्या थापण्यात नेल द्यायचा. मग ती थापणारी थापून पीठ ते- बनवून मग ते हा. जायचं. असं. मग ते भट्टीमध्ये. हा, भट्टीवर नंतर सगळं वाळल्यावर, वाळल्यानंतर हा. सुकल्यावर जवळजवळ 8-10 दिवस लागायचे त्याला. वाळायला का? हा, मग 8-10 दिवस. थंडी तर 8-10 दिवस लागायचे. उन्हाळ्यात तरी ते 4-5 दिवशी ते खडके उभे करायचे आणि मग वाळल्याला माल तिकडे भट्टीवर जायचं. मग ते कुठपर्यंत आलो होतो आपण? तेच ना, म्हणजे तुम्ही तुम्ही पण केल्या विटा. हा, मग गारा. मग मी आधी सुरुवातीला शिकायला जायची गोळा द्यायला. मी म्हणजे बघू तर आमची नाना म्हणे, नको बाई, तू नवी नवरी, आज हळद नाही निघाले अंगाचे, लोक काय म्हणतील. म्हणजे लोकांचं काय करायचं आपल्याला, मला शिकलं लाज पाहिजे. कशाला करायची? तुम्ही सगळे करता म्हणलं, मी घरात बसून काय करणार ना. मग मी त्यांच्याबरोबर जायची, मला गोळा कसं काय कर. ते तिकडून गारेकरी असायचे, ते खोऱ्याने तिकडून चिखल फेकला, ताडपत्री अंतरलेली असायची, त्याच्यावर पाणी मारायचं. तिकडं खोऱ्याने चिखल फेकला की आपण चोळायचा, खडे बाजूला काढायचं, चोळायचा, खडे बाजूला काढायचं. अशी जवळजवळ एवढ्या उंचीची ती छेन्नी म्हणायचं, अशी गोल करायची. पाणी बिणे मारून करून आणि मग ती थापणारी आणली की मग थापणाऱ्या बसणार आणि आपण गोळे द्यायचे, खडे बाजूला काढायचे, गोळा द्यायचा, चोळून द्यायचा. तो पण चोळून किती वीट अशी मजबूत झाली पाहिजे. आणि मग ती थापणारी, तेव्हा रुपया रोज मिळायचं. 1100 वीट थापायचं, त्यावर रुपया मिळायचं. माप 1000चं आणि थापून घ्यायचे 1100, 100 जास्त. आणि मग ते गारा थापायचा तर जवळजवळ 1-1.5 वाजायची. थंडीच्या दिवसामध्ये उशिराने मग 1-1.5 वाजायचा. मग जेवण नाही, स्वयंपाक करूनच यायचं, पहाटे स्वयंपाक करून यायचं. आणि मग हातपाय धुवायचे, नदीला जायचं, नदी जवळच होते, हातपाय धुवायचे, घरी यायचं. ते पण तोपर्यंत यायचे. मग आम्ही 2 जण जेवायचं. मग जेवायचं नंतर परत मग विटा व्हायला जायचं, 2:30 वाजता विटा व्हायला. आणि मग हे पण यायची त्यांना, ते पण विटा व्हायला म्हणजे ते चट्टे घ्यायला किंवा ते भट्टीचे ते हे काय म्हणायचं त्याला, दुसरी एक विटाची बाजू लाव, त्याला कण्णी म्हणायची. कण्णी दुसऱ्या विटाच्या वीट लावायची, ह्या ओल्या विटाला जोडून दुसरी विटाची अशी भिंतच, आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं, खरीप टाकायचं. म्हणजे ती अशी दाबून दुबून ते विटा चांगल्या हे करायच्या आणि मग पेटवायची. अशी पद्धत होती. मग तेच द्यायचे ते विटा आमच्या उतरून घ्यायला. त्याला बाराणे मिळायचे, त्याला सवयी म्हणायची. सवयी म्हणजे बाराणे, ते बाराणे मिळायचे. आणि आम्हाला रुपया 1000 वीट कधी व्हायचीच नाही. दुपारनंतर किती व्हायचे? 500 म्हणजे लय झाले. 500 म्हणजे वय
कधी पोली तरी व्हायचं मग ते 50 पैसे बरं रुपये असं. म्हणजे असं दिवस निघून जाईल. असे दिवस निघून द्यायचे, मग आठवड्याला पगार व्हायचा. मग भट्टी तुमची होती का म्हणजे मालक होता? आतार वीट भट्टी. आता जिथे रामकृष्ण मोरे सभागृह झालं ते पण आतार वीट भट्टी. म्हणजे तुम्ही कामाला होते का तिथं? हो. का तुमचीच भट्टी होती? नाही वीट भट्टीवर आम्हीच काम करत कामाला होतो होते. ना. आतारांची वीट भट्टी होती. आतार वीट भट्टी म्हणजे त्यांच्या 3 कारखाने होते. चिंचवडला 1 कारखाना आणि दापोडीला 1 कारखाना आणि वारजाला 1 कारखाना, असे 3 कारखाने. वारजे, दापोडी, चिंचवड हा, असे 3 3 कारखाने होते. तर सगळ्यात मोठा होता तो दापोडीचा होता. दापोडी. नंतर मग तो चिंचवडचा मोठा झाला. मग ते जेवढे कारखाने झालेत ना पिंपरी चिंचवड मध्ये, पेन्सिल फॅक्टरी पासून परस्टन पासून सगळी वीट आतारची. सगळी वीट आतार? सगळी वीट आतारची. बरं. आतार वीट भट्टी. वीटच त्यांची प्रसिद्ध होती. आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध वीट बरं. आतारांची. आता हे रामचंद्र जे आहेत तुमचे पती, त्यांना किती वाजता रात्री शिकवायचं मग तुम्ही? हा, मग ते 9 वाजता मग जेवण घेऊन झालं की विटा वाहून यायचं. विटा हा. वाहून रात्री लाईट असायची का? नाही, दिवा अच्छा, टुकटुकी दिवा. होती उडवीची हा, मग काय? बारीक चिमणी. कसं शिकवायचं त्यांना? आणि मग दिव्यामध्ये शिकवायचं? त्यांना मग ते पाठीवर काढून द्यायचं. अक्षर? अक्षर मी काय केलं एकदम त्यांना शब्द द्यायला लागले. ते Direct? असं बाराखडी पासून नाही शिकवलं. शब्द आपला असा कसं आहे, मातीपासूनच आपण हे सगळं हे गेलं. माती, विटा. सुरुवातच तुम्ही त्याच्यापासून केली? माती, विटा, अजून जेवणापासून. अजून आणि कुठले मग शब्द? नंतर भाकरी. भाकरी, चटणी, असे जे शब्द त्यांना द्यायचे मी. त्यांच्या आयुष्यातले शब्द? हा. आणि मग दिल्यानंतर मग ते झोपडी. हा, असे शब्द दिले की ते काय लिहायचे बरं का. पण जोडाक्षर जरा त्यांना अवघड जायची. मग मी जोडाक्षर लिहून दिली, तुम्हाला झोप यायची, पट्टीने मारायची. ते मारायचे? हा, मी म्हणायचे असं कसं विद्यार्थी कधी शिक्षकाला विद्यार्थी शिक्षकाला मारणार? म्हणाले शिक्षक झोपतो का? शिक्षक झोपतो का? शिकवायचं सोडत म्हणजे. आणि त्यांनी स्वतःहून ते स्वतः शिकलेले नव्हते, पण मुलांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं. स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे. त्याच्याबद्दल बोलू आपण. हा. मग त्यांना किती दिवस लागले मग शिकायला? ते लवकर शिकले अहो, खूप लवकर. ते हुशारच होते तसे. हुशारच असतात. हा, खूप शिकून होते. मग ते इंग्लिश सही करायला लागले. इंग्लिश मधून बापरे. सही करायला लागले. हा. मराठी लिहायला किती दिवस शिकले? त्यांनी मराठी मग ते 5-6 महिन्यामध्ये चांगले लिहायला लागले. मग खूप चांगले. वेगाने शिकले. हा, त्यांनी म्हणजे अक्षर त्यांचं एवढं चांगलं नव्हतं, पण ते प्रयत्न खूप चांगले करत होते. खूप प्रयत्न. आणि झालं मग त्याच्यानंतर काय करायला की आम्ही मग चाळीमध्ये एक आम्ही जिथून जात होतो रोज बाजारहाट करायला, तिथे एक शिक्षक होते. ते इंग्रजी शिकवत होते. इंग्रजी. मग हे काय म्हणाले, आपण इंग्रजी शिकू. स्वतःहून? नाही, स्वतःहून म्हणजे त्या मित्रांना गोळा केलं, आपण इंग्रजी शिकू. दुसरे मित्र होते ते 7वी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं होतं, त्यांना सगळं येत होतं. मग नंतर गेले त्या विचारायला त्या शिक्षकाला, म्हणे आमचं घ्या का तुम्ही इंग्रजी. मग ते म्हणाले की मग त्यांनी विचारलं वीटभट्टीवर राहतो वगैरे, आम्ही सांगितलं. पण म्हणले त्यासाठी व्याकरण यायला पाहिजे. मग व्याकरण हा प्रश्न त्यांना माहितीच नव्हतं, व्याकरण म्हणजे का. त्यामुळे मग ते कुठलं ते पुस्तकं आणलेली पण तसेच राहिले. पण म्हणजे इतकी त्यांची ती जिद्द होती. शिकले का इंग्रजी? जिद्दाची काढले, शिकले ना. मग ते आता ते मग नंतर आहे ना काय पानशेचं धरण फुटलं 1962 ला. हा, मग पानशेचं धरण फुटल्यानंतर मग 61-62 ला ते आम्ही वीटभट्टीवर सगळे, आम्हाला आषाढ श्रावणात काही काम नसायचे, सगळे असे बसलेले होते. मग ते PWDचे फोरमन आले सायकलवर. ते काटेच होते, गावातले काटे. सायकलवर आले, म्हणे काय रे पोरांनो येता का म्हणे कामाला, बोरिंग पाडायचे काम आहे, तुम्हाला मिळेल 2 रुपये रोज. कुठे आहे तर म्हणे कोरेगाव पार्कला. पण मग कोरेगाव पार्कला आम्ही येणार कसं म्हणे एवढ्या लांब. आम्हाला बसला वगैरे आम्ही नाही येऊ शकत, खर्च एवढा नाही करत. तर म्हणजे सायकली काय म्हणायची, भाड्याचं आम्ही भाड्याचे पैसे देऊ. मग ठीक आहे म्हणे. 4 जण गेले बोरिंग पाड्यात, रोज जायचे 2 रुपये रोज आले. रोज जायचे यायचे. मग नंतर ते बोरिंगचे ते कंत्राट घेतलं होतं, PWDने कंत्राट घेतलं होतं. मग त्याशी ठिकठिकाणी कंत्राट घेतली होती त्यांनी, ठिकठिकाणी पोरं येऊन चालू होतं त्यांचं काम. मग ते काम झालं. काम झाल्यानंतर मग आता परत त्यांना काही काम नाही. मग पुढे परत मग ते विचारायला म्हणजे काय तुम्हाला आता पुढं काय काम. आम्हाला पुढं काही कामच नाही म्हणे. दिवाळीत आमची आळे सुरू होतात तेव्हाच आम्हाला काम. तर मग ठीक आहे म्हणजे 2 रुपये रोजाने वर्कशॉपमध्ये येता का आम्हाला PWD मध्ये. जवळ होतं ते आमच्या वीटभट्टीपासून, खूप जवळ, 10 मिनिटाच्या अंतरावर चालू. मग ते म्हणले ठीक आहे. गेले मग 2 रुपये रोजाने तिथं काम. दोघं पण गेलं का? मी नाही, ते त्यांचे अजून 4 मित्र आणि हे गेले 2 रुपये रोजाने काम कर. तरी मी म्हणलं ठीक आहे म्हणलं 2 रुपये. हे काम बंद केलं का? नाही, मी बंदच होतं ना, पावसाळ्यामुळे बंदच असायचं.
मग 2 रुपये रोजाने गेले कामाला. नंतर मग काय झालं की दिवाळी आली. दिवाळीच्या नंतर आमचे कामं सुरू होतात तिकडं. वेगळं कामं सुरू झाली. मग ते बाकीच्या मित्रांनी सोडलं, कारण आपण वीटभट्टीवर राहतो म्हणल्यावर आपल्याला इकडेच काम केलं पाहिजे ना. मग त्यांनी ते सोडलं. त्यांना म्हटलं सोडायचं नाही नोकरी, गव्हर्नमेंटची नोकरी सोडायची नाही. तुमचे काय माझे काय आपण कसं पण म्हणजे दिवस काढू, पण म्हणजे सोडायची नाही. कारण की 2 रुपये रोज त्याच्यानं सुट्ट्या खूप होत्या त्या वेळेला. या महाराष्ट्र सरकारला लई सुट्ट्या असायच्या. मग सुट्ट्या कापून द्यायच्या. पगार किती यायचा? 30 रुपये 38 रुपये बचत करायची. हा, रविवारी पण सुट्ट्या असायच्या, त्यामुळे कापून द्यायचं सगळं. आता टेम्पोररी लोक घेतलेले. तिथं किती दिवस काढले त्यांनी? तिथं आयुष्यभर काढले. पीडब्ल्यूडी मध्ये आयुष्य त्यांचं. तेव्हा ते जेव्हा तिकडे गेले पीडब्ल्यूडी मध्ये, तेव्हा तुम्ही काम करत होता का? मग मी वीटभट्टीवर काम करत होते. मग काही दिवसांनी ते मालकाचे तिथे भटकर म्हणून असतात, भट्टीवर इंचार्ज सारखं भटकर. मग ते काय म्हणाले की बघ रामचंद्र, तू आता म्हणे कामाला लागला, चांगला पगार मिळतो. मामाने सांग पगार चांगला नव्हता, 2 रुपये रोज. पण म्हणे आता हेल्पर म्हणून, हेल्परला काय म्हणजे तिकडच्या कष्टापेक्षा इकडे बरं, म्हणजे नाही बरं नाही. सरकारी नोकरी सोडायची नाही. सरकारीमुळे सोडायची. कधीतरी पगार वाढ होईल, चिपटून राहायचं. हा. तर म्हटलं तुमचं काय माझं काय. मग त्यांनी सांगितलं की तुला इथं राहता येणार नाही. तर म्हणजे ठीक आहे, स्वाभिमानी येते खूप. लगेच गेले की गावामध्ये खोली बघून आलो आणि लगेच सामान घेऊन गेले. सामान लगेच. हा, कारण ते बोलणार, आपण ऐकून घेणार नाही. तर ठीक आहे म्हणजे मग गेलो, खोली पाहिली. 16 रुपये भाडं होतं. आणि गेलो तिथं, सामान बिमान लावलं, राहायला गेलो. मग मी तिथून कामाला यायची. घर फार लांब नव्हतं, 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मग मी कामाला यायचे, माझं सगळं चालूच. मग घरात थापायचा, विटा व्हायच्या सगळं. मग माझे काही पैसे, त्यांचे काय, आम्ही व्यवस्थित. माझ्या सासूबाई होत्या, नणंदबाई होत्या. पण सासूबाई माझ्यात राहिला नाही, कारण मला मूल नव्हतं. त्या म्हणायच्या ही वांजोटी, हिची आता आजचं भाकरी मी खाणार नाही, तू दुसरं लग्न. तुम्ही असं किती वर्ष काम केलं वीटभट्टीवर? मी सांगते ना, 10 वर्ष जवळ केलं. लग्नानंतर 10 वर्ष केलं. त्याच्यानंतर काय? तेच सांगते मी तुम्हाला. मग नंतर काय, आम्ही तीच खोली सोडली. खोली काय इकडे राहायला. मग नंतर 2 रुपये मी आपले कर. मग त्याच्यानंतर ती खोलीमध्ये तिथं सगळे गावगुंड असायचे. मी म्हणलं इकडे सगळे गुंड लोक, मी काही तर राहणार नाही. तर मग आमच्या गावात तिथे दुसरी एक सांगवीची कुंभारी बाई होत्या. मग त्यानं सांगितलं, बाई मला तिकडे खोली बघली, तर काही राहता राहत नाही. तर म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी सांगित खोली बघितली. पाटलाच्या वाड्यात खोली चांगली होती, मस्त छोटीशी होती, माणसं चांगली होती. पण ह्यांना तिथं करमायचं नाही. हे परत इकडे यायचे. इकडे त्यांची मित्रमंडळ असायचे ना, इकडे 2-2, 4-4 दिवस राहायचे, तिकडे यायचेच नाही. आणि मग नंतर मग त्यांच्या मित्राच्या आईने काय केलं, मग त्यांच्या जागेमध्ये आम्हाला खोली बांधून दिली. म्हणजे नुसते विटायला रचले, मातीने आतून बाहेरून सारवल्यावर पत्र टाकले, खोली. मग आम्ही तिथे राहिला. तिथे जरी राहत होते ना, तरी मी वीटभट्टीवर काम करत होते. हे पीडब्ल्यूडी मध्ये ते वेल्डरच्या हाताखाली काम करत. तो वेल्डर खूप चांगला होता. जो जातीने मुस्लिम होता, पण पिणारा होता, जबरदस्त पिणारा. पण तो म्हणायचा, हे मादरचे होते, ज्यांना दिला नको आहे बाकीच्या लोकांनी, तू फक्त काम कर, तू कष्ट करणार आहेस, तुला मी सगळं शिकवतो. त्याने वेल्डिंग सगळं शिकवलं, वेल्डरचं काम सगळं यांनी शिकवलं. तुम्ही त्यांना शिकवलं, हा. तर त्या शिकण्याचा त्यांचा पीडब्ल्यूडीच्या कामामध्ये उपयोग झाला का? झाला. म्हणजे कसं त्यांना सगळं ते मार्किंग करावं लागायचं. कसलं मार्किंग? ते म्हणजे असं का ते ना वेल्डिंगचे जे काम करत होते, ते सगळी धरण्याची कामं होती. धरण्याचे दरवाजे बनवायचे आणि इतकं ते व्यवस्थित परफेक्ट बनवायचे ना. ते साहेब लोकांचं आहे ना, ते सगळं लक्ष यांच्याकडे असायचं. विश्वास म्हणजे कष्ट पण करायचे आणि व्यवस्थित करायचे. त्यामुळे यांना प्रमोशन मिळत गेले, पगार वाढत गेला. आणि मग बाकीचे गावातले कामगार होते, काट्यांचे लोक, ते म्हणजे ती ह्यांना शिवी द्यायला लागायची. तू आता नाही लागला का माझा, तुला कसं काय प्रमोशन? आम्ही इतके वर्ष काम करतो, ते आम्हाला तेवढाच पगार येईल, तुला का पगार वाढेल? नाही, हे फक्त सही करायचे, निघायचे बोंबलत, कामं करायचेच नाही. प्रत्येक वेळेस बस, दारू पीत बस, असं करायचं. तर तेव्हा तो मुस्लिम समाजाचा माणूस होता, तो खूप चांगला होता. तो त्याने हे म्हणायचे, नेहमी त्याचं नाव काढायचे की त्याच्यामुळे मी आली. त्याने मला शिकवलं प्रामाणिकपणे सगळं. आणि काम कष्ट खूप करायचे. त्यामुळे मग काय करायचे, मग आता हे बाकीचे जे होते ना, म्हणजे कसं की सवलतीवर आलेले हे वैद्य लोक वगैरे, ह्यांना जे वर्कशॉप म्हणजे सरकारी कामामध्ये त्यांच्या जागा असायच्या ना, काय त्यांना भरले. मग ते काय म्हणायचे, ह्यांना तुम्हाला मिळतो पगार, तुम्ही करा. आणि हे म्हणजे अरे असं कसं म्हणे, मग आम्हाला कुठे पगार वाढले, तेव्हा तुम्हाला वाटतंय तुम्ही असे. ते वैद्य लोक वगैरे जे होते, गुरु पिंपळाचेच होते वैद्य बरेच. मग ते म्हणायचे आम्ही नाही करणार. मी म्हणायचं तर आहे ना, मी
भजी चालतो, चहा पाजतो, असं करून करून त्यांच्याकडून गोडी गुलामीने ते कामं करून घ्यायचे. आणि ते कामं इतकी महत्वाची होती की चासकामान धरण, इकडं राधानगरी धरण, कोयना धरण, ह्या धरणावर ते स्वतः गेट बसवायला सगळे गेले ते ठिकाणी, त्या ठिकाणी त्या ठिकाणी जावंच लागायचं त्यांना, कारण त्यांनी स्वतः बनवलेले गेट. बरोबर. मग ते पाण्यात उतरून आणि ते त्यांना पाण्याची लई भीती वाटायची, खूप घाबरायचे ते पाण्यात, पण नावच कधी बसत नव्हते. पण त्या तिथे जावं, खाली उतरून त्यांना ते दोर बिर बांधून खाली उतरून दरवाजे वगैरे बसवायचे, बनवायचे. खूप म्हणजे खूप त्यांनी पण खूप कष्ट केले, त्यांनी पण खूप कामं केली, खूप कष्ट आम्ही जबाबदारीने केली. जबाबदारी की आपल्याला मग तुम्ही तुमच्या वीटभट्टीचं काम तुम्ही करतच होता, घरची जबाबदारी सांभाळत. मग तुम्हाला हे बाकीचं किंवा वाचन असतं, पुस्तकं असतात, किंवा बाहेरचं काहीतरी जग आहे, चळवळी आहे, किंवा असं वैचारिक काहीतरी असतं बाबा, असं पहिल्यांदा कधी कळालं मला? कशामुळे कळालं? मी भाऊ आहे ना, काय माहितीये, गुळ बुकणीला कागद असला तो पण वाचायची. म्हणजे ते मला आहे ना किराणामध्ये येणार. हा, किराणा तरी आमचा किती असायचा असा, पण ते काय का म्हणा चिठ्ठीचा पण ती वाचायची. कारण मला ना सकाळ वाचायची खूप, माझे वडील सकाळ घ्यायचे, तेव्हा एखाद्याला सकाळ मिळायचं, मग ते सकाळ वाचायची सवय होती मला. आणि पुस्तकं गोष्टीची वगैरे माझा भाऊ चांदवा मासिक मागवायचा, अजून प्रतिबिंबाचे मासिक मागवायचा, देवा, असे खूप खूप ते मासिक मागवायचं. तुम्हाला आधीपासूनच माहिती? वाचण्याची मला आवड पहिल्यापासून होती. वाचन लिखाण वगैरे होतं पहिलं. लिखाण म्हणजे बाकी नव्हते काय करत, पण वाचनाची आवड होती. नंतर तुमची परिस्थिती खराब होती बरेच वर्ष, तर मग तेव्हा वाचायला कुठून आणायचे? मग ते सांगते ना, काय वाचायला काहीच नाही. बरेच वर्ष अशीच गेली. बरेच वर्ष अशीच गेली. आणि मग नंतर आम्ही त्यांच्या मित्राने खोली बांधून दिली. त्याच्यानंतर आम्ही, ती लहान होती म्हणून दुसरी एक मोठी खोली बांधून दिली, तिथं राहिलो काही दिवस. मग हे चाळ, आम्ही जाताना येताना चाळ होत्या, त्या चाळीच्या मालकाला सांगायचे की म्हणे तुमच्या चाळीत खोली रिकामी असली तर मला सांगा ना, मला खोली हवी. तर ते असे ते पण म्हणायचे की सांगतो. मग जर बऱ्याच दिवसांनी मग ते खोली खाली झाली. खोली खाली झाल्यानंतर मग ते म्हणाले की एक खोली खाली झालेली, तर पण डबल रूमची. ते म्हणजे मला डबल रूम काय करायचं, आम्ही दोघंच तर राहणार, तर मला एवढं भाडं पण नाही झेपणार ना. मग ते म्हणले ठीक आहे, सिंगल रूम मध्ये पाटील राहतात, त्या पाटलांना पाठीमागं पाठवत, त्यांना डबल रूम पाहिजे असेल तुम्ही हे घ्या. मग ते इथे घेतलं आम्ही 16 रुपये भाडं. तिथून सुद्धा मी वीटभट्टीवर कामाला यायची. ती पण जवळच होतं, अर्ध्या रस्त्यावर, त्यामुळे तिथं मी वीटभट्टीवर कामाला यायची. काही दिवसांनी मग त्यांना प्रमोशन मिळत गेले, पगार वाढला. मग म्हणलं आता काय नाही काम करायचं, आता तू काम नाही करायचं म्हणे, आता भरपूर आहे, आपण चटणी भाकरी आपण सगळे मिळून खाऊ. माझी सासूबाई त्यांना पण घेऊन आले, आपण चौघं मिळून खाऊ एकत्र. मग आमच्या तिथून पुढं मग तरी पण मी जायची, म्हणायची काय करायचं घरात बसून, जायचं. पण मला मूल नव्हतं, सासूबाई म्हणायची मी इथे आजची भाकरी खाणार नाही. परत सासूबाई तिकडे वीटभट्टी राहायला गेल्या, माझ्या नंदेला घेऊन. परत वाईट वाटतं. हा, त्यांना वाटायचं की माझ्या मुलाला मूल व्हावं. मग मी यांचं लग्न करून द्यायला पण तयार झाले. दुसरं लग्न मी म्हणलं तर काय करणार, माझ्यासाठी त्या सासूबाईंना तुमची तयारी होती? हो, त्यांना नातू पाहिजे ना, त्यांची नव्हती तयारी. हे म्हणलं मला नाही लग्न करायचं. मी म्हणायचे अहो पण त्यांच्यासाठी नाही, मला करायचं नाही, मला नाही झालं मूल ना, मी दत्तक घेईन, समाजसेवा करेन, पण मला दुसरं लग्न करायचं नाही. तरी माझी सासूबाई सारखे, आम्ही माझे नणंद होते रावेत मध्ये मोडले, मग ते आपल्या कुठं ना कुठं तरी स्थळ वगैरे असे बघायचे. तरी स्थळ पाहिजे देवगावाच्या जवळच माळवाडी म्हणून आहे, त्या माळवाडीमध्ये तळेगावची माळवाडी. मग तिथे गेले तर ती पाहायला गेले मुलगी, आणि त्या सुड्या असतात रानामध्ये, लोक राहिले सुड्या असतात ना गवताच्या वगैरे अशा, तिथं माझ्या मैत्रिणीची बहीणच होती, माझ्या मायाचीच मुलगी. तिनं पाहिलं आहे ना लांबून, म्हणजे अहो तुम्ही दाजी, तुम्ही राधाबाईचे मला. ते म्हणजे हां, तुम्ही मुलगी बघायला आला? म्हणजे हो. म्हणे अहो येडी निवळ म्हणे तुम्ही, आणि राधाबाईची आहे का परवानगी लग्न काय? अहो म्हणजे तीच तर लई नाचती, मला नाही करायचं लग्न, बळच मला आणलंय मुलगी बघायचं. म्हणे करूच नका म्हणे, ही वेडी आहे, आमचं याला घर पेटवलं, याला वळे पेटवली म्हणे, तर म्हणजे ही वेडी. म्हणजे म्हणलं ठीक आहे चालेल म्हणे. म्हणजे मध्यस्थी होते माझे नंदा. तुमचा अजून संसार चांगला चालला? माझे नंदावे होते ना, माझे नंदाव्याचे एक मित्र होते, ते होते याचे नेरे जांबो म्हणून गाव ते जांबो. मग आता हे माझी नणंद आली दुसऱ्या दिवशी विचारायला, काय रे बाबा तू पोरगी पाहिली कशी? पण मग अगं यशोदे तू येडी आहेस का म्हणे, एकतर मला लग्न करायचंच नाही, आणि हे असले येडे बागडे कुठं मला करून देते म्हणे.
तिने ते घर जा बरं झालं म्हणे ते राधाची मैत्रिणीच भेटली. तिने सांगितलं की करू नका, तिने आता घर मग पुढं लग्न नाही झालं ते ना? ते नाही, मग दुसरी तो मध्यस्थी माणूस होता ना, तो म्हणाला, त्याचा मग निरोप आला. त्याचा निरोप आला तर मग माझ्या नणंदबाई परत आल्या मला सांगायला, म्हणे अरे ते तुझ्या दाजींचे मित्र आहेत ना, त्यांची मुलगी आहे, पण त्यांची एक आट आहे म्हणे, त्यांची मुलगी ते तयारी गोरी पान मुलगी आहे म्हणे, आणि 10वी शिकलेली, आणि ती मुलगी तुला द्यायला तयार आहे. तर पण त्यांची एक आट आहे. म्हणजे काय आट आहे? त्यांची आट आहे की तू तुझ्या बायकोला सोडचिठ्ठी द्यावी. घटस्फोट द्यावा. हा. तसे काय होणार नव्हतं. हे काय म्हणाले, म्हणे अगं तुला का वाटलं का म्हणे, तू एवढं ऐकून इथं आली म्हणजे, अरे का घटस्फोट तिला काय द्यायचा, तिचं काय तर तिचं म्हणजे तिला सोडचिठ्ठी काय द्यायची, तिचा काय गुन्हा काय आहे तिचा काय समजा मलाच नाही झालं तिला ते कशावरून ती दोषी आहे, एखाद्या मी पण दोषी असू शकतो ना, आणि कशासाठी म्हणे तिला मूल कधी झालं मग तुम्हाला लग्नानंतर? 12 वर्षांनी. 12 वर्ष. मुलगा पहिला झाला का मुलगी झाली? पहिला मुलगा. बरं. मग नंतर म्हणले की मग ते म्हणाले त्याला सांग माझा निरोप, तू मला निरोप घेऊन आलीस ना, आता माझा निरोप त्याला सांग, मध्ये ठेवू नकोस, मी सांगतो ते सांग. त्याच्या मुलीसाठी मला तू स्थळ घेऊन आली, त्याला म्हणा तुझ्या पोरीवर आहे ना राखेचा डबा वर पेटवून दे, मी माझ्या बायकोला सोडचिठ्ठी देणार नाही. आणि मग नंतर चांगला पुरुष भेटला तुम्हाला? खूप चांगलं, पण माझी तयारी होती. मला पुष्कळ म्हणायचे कशाला पायावर तोंडा पाडून घेते, म्हणजे काय हरकत आहे. पहिला मुलगा झाला? पहिला मुलगा. काय नाव त्याचं? त्याचं नाव प्रवीण. प्रवीण. तो म्हणजे कसं आमच्या शाळेत आता ही आमच्या लग्नाची गडबड अशी चालू होती ना, मग माझ्याकडे ते ख्रिश्चन होते आमच्या शाळेमध्ये राहायला, त्यांच्या 3 मुली होत्या, त्या मुली माझ्याकडेच असायच्या, कारण मला मुली त्या पोरी दिवसभर माझ्याकडे असायच्या. मग त्या पोरींनी जाऊन सांगितलं वडिलांना की मामी ना मामाचं लग्न करून द्यायला द्यायला. मग त्यांनी मला बोलून घेतलं, मला म्हणले बाई काय चाललं तर असं माझ्या कानावर आहे. हा म्हणलं दादा मग आता काय माझ्या सोयीनं वाटतं ना नातवंड असा वेळा विचार करू नको, म्हणले तू आहे ना माझ्या मी सांगतो तसं कर. शेवटचा इलाज डॉक्टर महापुष्कर म्हणून देवगावामध्ये प्रसिद्ध डॉक्टर आहे, खूप चांगले डॉक्टर आहे. त्यावेळेला आहे ना संजय गांधींनी असा संजय गांधी सांगितलं कुटुंब नियोजन आणीबाणीच्या वेळेस त्यांनी प्रत्येक शिक्षकांनी 3-4 पेशंट आणायचे, तेव्हा त्याला पगार. एसटीचे कामगार गाड्याच्या गाड्या भरून द्यायचे, आणि ते महापुष्कर ते शस्त्रक्रिया करायची त्यांची. तर ते म्हणे ते खूप डॉक्टर चांगले, तुम्ही जा. तर आम्ही ऐकलं, आणि मला काय आनंद झाला माहितीये की मला तुकाराम महाराजांचं दर्शन मिळायला लागलं. तुकाराम की देहू गावामध्ये आपण तसं तर आम्हाला आता कित्येक वर्ष मी तुकाराम महाराज देऊला गेले नव्हते, पण चला आपले या निमित्ताने आपलं दर्शन होईल. मला मूल हो नाही हो हा डोक्यात प्रश्नच नव्हता, फक्त मला दर्शन होते तुकाराम, एवढंच मला जास्त आनंद. सकाळी आम्ही 7च्या लोकांनी जायचो, आणि तिथं केस पेपर काढायचा, आणि हातपाय नदी लावून केस पेपर ठेवायचं, ते डॉक्टर शिबिर घ्यायचे. डॉक्टर महापुष्कर एवढा माणूस होता ना, तर ते कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ते जाऊन म्हणजे कसं शस्त्रक्रिया करणं सोपं, पण माणसाच्या मनावर परिवर्तन करणं फार अवघड होतं. कारण महिला म्हणायच्या आम्हाला रानावनात काम करायला माहित, आम्ही नाही ऑपरेशन करणार. पुरुष म्हणायचे आम्ही नाही, पुरुषाचा जरा तो वर्चस्व असायचं, पुरुष म्हणे आम्ही नाही करत. त्यामुळे ते एखाद्या पुरुषाने जर डेअरिंग केलं ना आणि ऑपरेशन करून आला, गावातले लोक त्याला म्हणा आला नाड्या तोडून, त्याच्यावर इतके लोक त्याला म्हणजे चिडवायचे करायचे. त्यामुळे कुणी धाडस करत नव्हतं ऑपरेशन करायला. पण डॉक्टरांनी सगळ्यांना जमवून चिबिया घेऊन त्यांच्या मनावर एवढं परिवर्तन करून एवढी ऑपरेशन केली ना, कुठल्या आमदार खासदार का कुठल्या मंत्र्यांनी नाही काय केलं, इतकं त्यांनी केलं त्या डॉक्टर महापुष्करांनी. खरंच डॉक्टर महापुष्करांचं ना, पण ते वारले आता, खरं गेले ते, पण त्यांनी खूप, आणि त्यांची ट्रीटमेंट मला होती. तर त्यांच्यामुळे मला हा मुलगा झाला. आणि त्याच्यानंतर ते विशेष म्हणजे ते म्हणायचे 24 घंटे पण मला अपुरे पडतात ते डॉक्टर म्हणाले. त्याच्यानंतर 2 मुली झाल्या. त्याच्यानंतर 2 मुली झाल्या, मग ऑपरेशन केलं. म्हणजे त्रिकोण आपला घर सुजलाम सुफलाम. हा नाही आपला म्हणजे आपलं हेच होतं ना, त्रिकोण असावं म्हणजे आपल्या काय म्हणायचं चिन्हच होतं ना आपल्या देशाचं, त्रिकोण. मग ते त्रिकोण झाला. मग हे सगळं तुमचं घराचं व्यवस्थित झालं सगळं आहे का? मग समाधान वाटलं? हो. म्हणजे चळवळीच्या विचाराचे संबंध कसे? हा ते म्हणजे आमची पहिल्यापासून दोघांचे विचार हीच होते. काय विचार होते? की देवऋषी आमच्या देवीभट्टीवर 4 देवऋषी असायचे. देवऋषी म्हणजे ताप आला या देवऋषाकडे, मग ते सांगणार लिंबू उतरून टाका, नारळ उतरून टाका, उतारा टाका. आणि मग हे आणि ह्यांचा एक मित्र होता कोतवाल म्हणून,
मग हे दोघं काय करायचे, तो उतारा टाकला ना की जाऊन खायचे. अमावस्येची रात्र असो काय असो, जायचे खायचे, नारळ फोडून खात का द्यायचे आणि चिडवायचे. ते वाटायचे हा काय जायचे, एवढा तुम्ही उतारा टाकल्याने सांगितलं आम्ही खाऊ. काय रे बाबा खाल्लं की नाही आपण, हा हे काय मी खोबरं आणि उतारा टाकलेलं खोबरं घेऊन यायचं. नारळ फोडून खा. त्यांचा कधी विश्वास नव्हता, कधीच नाही. आम्ही एवढ्या 12 वर्ष आम्हाला मूल नव्हतं, आम्ही कुठल्या ज्योतिषाकडे गेले, देवऋषाकडे गेले नाही, अजिबात नाही. भविष्य नवस केलं नाही, काही नाही. नवस तर मुळीच राहिल्या, काहीच नाही केलं. मग हे कुठून आलं मग ते त्यांच्यावरूनच ना. आमच्या सासूबाईच्या अंगात येत होतं, माझ्या नंदेच्या अंगात येत होतं. पत्र झाला की तिघी माझी बाचीच्या अंगात, त्या घरात एवढं सगळं होत होतं, मग तुमच्या नवऱ्याला कसं काही हा विचार पडला? तेच वैशिष्ट्य होतं की आपण म्हणतो ना घरात संस्कार मुलांचे होतात, त्यांचा विरुद्ध असायचं. म्हणजे ते आईला आवडून धरायचे, आई अंगातलं काढ असे म्हणायचे. त्यांना माहित होतं की हे खोटं आहे, खोटं आहे सगळं म्हणायचं. त्यामुळे ते खूप ऍक्टिंग करून दाखवायचे. तिथं गावातली समजा ते मर्याला पाणी चाललं की ते नाही का बायका केस सोडून हे करायच्या, तर ते अशी पिशवी अशी कमरेला असले ना, तिथे पिशवी खाली 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 घ्यायच्या. त्या अंगात त्या हातात लिंबाचे पाले टाळे असायचे वगैरे. आणि ते मग ती बाई म्हणे नवऱ्याकडे जायची, ती पिशवी खाली अशी पडायला लागली. तू म्हणे ती म्हणायची मी मध्ये घुसायचो, माझ्या हातात द्यायची नाही म्हणे. मग हिला कसं कळतं आपल्या नवऱ्याकडे म्हणजे हिच्या अंगातलं खोटं केलं असं ते सांगायचे. त्यांचं कधी म्हणजे ते तुम्ही त्यांना शिकवलं लिहायला वाचायला, त्याचा काही संबंध नाही, त्यांना पहिल्यापासून विचार पक्का होता त्यांचा. मग चळवळीचे असे माणसं कोणी भेटली का नाही तुम्हाला? मी सांगते ना, मग तुम्हाला ते सांगायचं मला की आम्ही दोघं नवरा-बायकोच काम करतो. आम्ही सांगायचं कुणाचं पोरगं आपलं ना, आपण डॉक्टरकडे आपण इकडे देवदूत द्यायचं नाही. तर लोक ऐकायचे नाही. एका मुलाचा पाय ना पूर्ण सडला तरी ते म्हणे बाई आले. मग ते सर्व संध्याकाळी ते सगळे ढोल बिजेन काय काय वाजवायचे. मग सगळ्याच्या अंगात यायचं, त्याला हार घालायचे, फुलं आणि त्याचा पाय सडत गेला. शेवटी त्याचा पाय काढला. ते म्हणाले बघ तू सांगत होतो तुम्हाला मी, शेवटी त्याचा पाय काढावा लागला. एवढा चांगला मुलगा, हुशार मुलगा, आणि शाळेमध्ये चांगले मार्क मिळायचे, आई बाप काम करायचे इकडे चिखला मातीचे, तरी तो पोरगा. आणि तर यांचा कधी लोकांचा विषय ते आपले करायचे देवदूत. आमच्या दारामध्ये मर्यायचं देऊळ होतं, अख्ख्या गावाचा निवेद यायचा. आम्ही कधी नैवेद्य दाखवला नाही, कधीच नाही. लोक म्हणत असतील तुम्ही येड्यासारखं का करताय? म्हणजे नाही, आम्ही लोकांचं कधी ऐकलं नाही, लोकांनी आम्हाला कधी शिकवलं. फक्त गावातल्या बायका म्हणायच्या काय बाई तुम्हाला बरे मर्यायचं देऊळ तुमचा निवेद झाला असेल म्हणजे अख्खा गाव निवेद दाखवतो, तुम्ही कशाला दाखवू? का नव्हतं दाखवत नाही होतं? काय करायचं, काय गरजच नाही ना नैवेद्य. आता आम्ही ते विश्वपालक तू विधाता, काय मागो मी तुला, जाणतो तू सर्व काही, द्यायचे ते दिले मला. म्हणजे देणारा तोच आहे. अन्नदाता तू जगाचा, काय नैवेद्याशी देऊ, सृष्टी फुलवी तू स्मिताने, कोण ते तुझं फुल व्हावं. हे कोण लिहिले आहे? असाच अभंग आहे. अभंग येतो. तर असं आहे जे सगळं असताना एवढं काही गरजच नाही ना, गरजच नाही. आध्यात्मिक कारणामुळे तुम्ही देत नव्हता का? तुम्हाला खरंच त्याच्यातलं आम्हाला ते सगळं वाटत खोटच वाटत होतं. आता शेजारी सगळे असायचे ते लिंबू पण घेऊन यायचे, सरबत करायचे. अजून पण मी लिंबू मिरची कुठे रस्ते दिसले घेऊन येते. नवस असं केलेलं उतारा फेकलेला असं घेऊन येत होते. आता हे प्राधिकरणामध्ये सकाळी सकाळी मी फिरून आले आणि फिरून आल्यानंतर एक मुलगा असा तुमच्यासारखा होता, गाय गडबडी चालला होता गाडी पकडायला चालला. तो घाबरायला मागं गेला आणि मागून मग असा ओढून गेला. मला काय वाटलं असं घुस उंदीर पण असत ना, तो म्हणून बघते तर तिथं 5 लिंबू होती, त्याच्यावर गुलाल टाकला होता, फक्त कापलेली नव्हती, अख्खी लिंबू होती. 5 लिंबू उचलली, मस्त पैकी खायला नळावर चांगली धुतली, मस्त गरम पाण्याने धुतली, रोज सरबत करून पिली. कधीच अलीकडे झाले हो आता एवढं सारखं होत असेल? सारखं होतं पुष्कळ वेळा. आता लिंबू मिरची रस टाकतात, मी सगळ्या गोळा करून आणते मिरची. मी तुम्हाला असं किती वेळ झाला? किती वेळा आणला असेल? नेहमीच रोज दर शनिवारी. अंदाजे आकडा सांगा किती वेळ तुम्ही आणला असेल? आवाज जवळजवळ 4-5 वर्ष माझं हेच काम आहे. हजारो वेळा तुम्ही मी लेख लिहून आणलेला आहे, तुम्हाला दाखवते. नंतर बघा. लिंबू मिरची. हा तर मी काय करते मग, आता रिक्षावाले त्यांच्या लिंबू मिरची असतात, सकाळी सकाळी दुकानावर असतात, फिरून आले ना ते पेट्रोल पंपापाशी गाड्या लावल्या असतात. काय रे बाबा एवढ्या गाडी, किती कोटीची तुझी गाडी, आणि त्याला 10 रुपयाचं लिंबू मिरची काय म्हणले काय माहिती आहो, ते आमच्या म्हातारी सगळे लावतात म्हणून आम्ही लावतो. हा अरे पण त्याला कारण विचारा ना, कशासाठी विचारत का नाही? विचारा ना, एवढा मोठा शिकलेला आहे तू, एवढी मोठी गाडी चालव, तू विचार आईला कशासाठी बाबा.
नुसतं सगळं आंधळ्याप्रमाणे लावायचं. हे निसर्गाने तुम्हाला खाण्यासाठी दिलेल्या खाण्यासाठी वस्तू दिलेल्या. तुम्ही वाया का घालवता? बरोबर. 5 रुपयाला लिंबू मिळते. बरोबर. बिब्याचे झाड आता नष्ट व्हायला लागले, हम्म. तर त्याचं जतन करण्याऐवजी तुम्ही वाया का घालवता? तो बरोबर. औषधी आहे. तो बरोबर. बिबा केवढा औषधी आहे. आणि मिरच्या तर आपल्याला मिरचीशिवाय तर होतच नाही. भाजी होतच नाही. आणि मग तुम्ही लोक कशासाठी? येडेच आहे. आता तुला सांगते 8 दिवसाची गोष्ट ती आपल्या बावधनला सकाळी फिरायला जाते मी. कोंबड्या असतात जवळ, कोंबड्याचा ट्रक भरला असतो मोठा, सगळे ते टांगड्या बांधलेल्या, ते मोठ्या मोठ्या पोल्ट्रीचे. हा 10 रुपये त्याचं ते लिंबू बांधतात. मी म्हणलं तो लिंबू मिरची कशा करतात बांधतात? म्हणलं अरे हे खायला दिली निसर्गात मी रोज का. तो म्हणतो आजी तुमचं काय नुकसान आहे? म्हणजे ते आमचं मी बघून घेईन. म्हणलं माझं एकटीचं नाही, सगळ्याचं नुकसान आहे. कसं काय? आता एवढे मोठे लिंबू वाया जातात, हा. एवढे मोठे मिरच्या वाया जातात. हे निसर्गाने आपल्याला खायला दिले. एक तर निसर्ग एक तर कोपतोय शेतकऱ्यांवर किती अन्याय होतोय आणि लोकांना मिळत नाही, महाग झाले. लिंबू सरबत करून पी ना, कशाला ती. तो तरी मांड केलं असं तुमच्यावर? नाही, मला म्हणला ना ओ आजी तुम्हाला काय करायचं मग आमचं आम्ही बघून घेऊ. काय करायचं म्हणजे काय तुम्हाला, तुमचं काय म्हणजे? अरे नुकसान माझं एकटीच नाही, सगळ्याचं नुकसान. आता त्याला मी हा लेख वाचायला देणार, बरं. त्याच्यावर मी कविता पण केली आहे आणि लेख पण. लिंबू मिरचीवर हा काय कविता आहे? कविता हेच ना, लिंबू मिरची दाखवते ना नाही तुम्हाला. ऐकून दाखव, ऐकून सांगा की असं. जसं नाही सांगता येणार मला, बरं. आता लक्षात नाही मला. बरं. तर ते लिंबू मिरची बोलतं. तर मी असं माझं आहे आता पाणी टंचाई असेल त्यावेळेला लोक गाड्या पाईप लावून पाणी मारतात. मी त्यांना सांगते बाबा तुम्ही रोज वाचता का नाही पेपरला, पाण्याचे किती हाल आहे लोकांना, किती कुठं कुठं जावं लागतंय. तुम्ही गाड्या बादलीत घेऊन हे करा ना, बंगल्यात होत्यात पाईप लावून. मी म्हणणार काय बंगल्यात होतं, तुम्ही लोक वाचता का नाही पेपर वगैरे काय? परिस्थिती बघून निर्णय घ्या. मग ते ऐकत नाही ना, मग मी काय करते त्याच्यावर लेख लिहिला, पाणी टंचाईवर लेख लिहिला, कविता केली, ती त्यांच्या हातात दिली. बरं. हे वाचा. कविता लिहायला कधी सुरुवात केली? कविता लिहायला म्हणजे आम्ही चाळीत राहायला गेलो. म्हणजे मुलं झाल्यावर का? मुलं होण्याच्या आधीपासून झाल्यावर. घेतलं? नाही, मुलाच्या अगोदर नाही. मुलं बरं. झाल्यावर. पहिली कविता कुठली होती? कशावर होती? पहिली कविता माझी आईची शिकवण. सांगा बरं, आठवत असेल. आठवते नाही, संपूर्ण पाठ आहे. मग सांगा की. झाले 5:30 लवकर बाळा उठ, धडे करून पाठ, शाळेला जावे नीट. तुझे बाबांनी आजोबा नाही शिकले शाळा, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये झाला रे घोटाळा. अशी मोठी चूक नको करू घे भूक, धडे करून पाठ, शाळेला जावे नीट. नको करू खोड्या, नको लावू चहाड्या, लक्ष देऊन पुढे पाठ करावा पाडा. थोडा मोठ्यांचा गुरुजनांचा मान रे ठेवावा, उद्धट बोलून नाही अपमान करावा. तुम्ही विद्यार्थी का दंगल करीता, दगड मारून दार खिडक्या तोडीता. या विद्या देवतेचा का करीता अपमान, तिच्यापासने तुम्हा प्राप्त होते ज्ञान. बाळ माझा लहान आज्ञा माझी पाळीन, त्याच्या आयुष्याचे कल्याण होईल. असेल बंगला गाडी, असेल जरी श्रीमंती, प्रेम आणि माणुसकी हीच खरी संपत्ती. बाळ माझा छोटा शिकून होईल मोठा, देते आशीर्वाद भोय बावडी माता. तुमच्या बाळासाठी लिहिली होती कविता? हो, खूप छान आहे. माझी मुलगी 5वी इयत्तेला स्वामी विवेकानंद मध्ये शाळेमध्ये घातली. कुठे आहे ती शाळा? दापोडी. दापोडी. तिने सांगितलं मला, म्हणली आई छोटी मोठी मी करतच होते अशा गणपतीवरी काहीतरी. तिने म्हणली का तो माझ्यावर कविता कर? हा, ती नाही, माझ्यावर नाही. ती म्हणली आम्हाला सरांनी सांगितले की कविता किंवा गोष्ट लिहून आणा किंवा कथा लिहून आणा, तर तू मला कविता लिहून देशील का? अगोदर मी अशी फेऱ्यावरची गाडी कुणी म्हणायची. आमच्या समोर झोपडपट्टी होत्या, झोपडपट्टीतल्या बायका आमच्या बरोबर यायच्या फेर धरायला. मग त्यांच्या मनावर परिवर्तन करावं म्हणून अशा काही मी गाणी म्हणा रचलेली होती तशी. मग तिला माहिती होती, तिला म्हणलं ठीक आहे. मग म्हणे ही कविता मी लिहून दिली. तर त्या सरांनी वर्गात तर वाचून दाखवलीच, इतर वर्गात पण वाचून दाखवली.
हम्म. आणि त्यांच्या शाळेच्या पुस्तकामध्ये वार्षिक अहवाल असतो की नाही, हम्म. त्यात मध्ये माझी कविता छापली. बर बर वा, पहिली कविता. पहिली कविता माझी ती कविता छापली. आणि माझ्या मुलीकडे तिला पुस्तक मला म्हणजे तुझ्या आईला दाखव, त्यांची कविता आली छापली. तर मला इतका अभिमान वाटला, इतका आनंद वाटला की आज स्वामी विवेकानंद शाळेमध्ये माझी कविता गेली आणि माझ्या पुस्तकात छापली. त्यामुळे मला अजूनच जास्त वाटायला, मी अजून कविता करायला लागली. आणि मग कविता करायला लागले. इथं आल्यावर पण मी पहिला आमच्या भजनी मंडळावर कविता करते, तिथल्या पण भजनी मंडळावर कविता करायची. कोणाचा वाढदिवस असू दे, कोणाचं काय हे 61 असू दे, कोणाचे काय त्याच्यावर कविता, मंगलाष्टका करायच्या, डोहाळे जेवण, बारस पाळणा, कार्यक्रम कुठलाही असो पाळणा. हा, आणि ते आपण वैयक्तिक, का दुसरा नाही, रामाचा कृष्णाचा असला नाही, आपण आपल्या रचना, सगळे माझी रचना असते, ते सगळं केलं. त्याच्यामुळे मग मी लोक मला बोलवायचे, हळदीवरची गाणी, जातेवरची गाणी, हळद दळायला बोलवायचे आम्हाला गाणं म्हणाय. मग आमची घर मालकीने आम्ही दोघे अख्ख्या गावात हळद दळायला. त्याच्यामध्ये तुम्ही असं देवाच्या धर्माचं काही टाकायचं नाही? नाही, माणुसकीची जास्त माणुसकी, हो, देवधर्माचं नाही, काहीच नाही. तुमच्या बायाच्यात डोहाळे जेवण असू दे, हे असू दे, मंगलाष्टका असू दे, मंगलाष्टका पण माझ्या मी स्वतंत्र तयार केले आहे त्यास. आणि मग मी जाऊन म्हणते, ते स्टेजवर जाऊन मंगलाष्टका म्हणते सगळे. आणि पहिले ते भटजी लोक आहे ना, हो अजय थांबा, अरे बाबा थांब ना, असं काय करतो तू, मला मग विरोध करायचे का भटजी? हा, विरोध करायचे. आणि मग नंतर जेव्हा मंगलाष्टका, कशामुळे विरोध करायचे? त्यांचं म्हणजे आता विरोध करणं त्यांचं काम आहे, सत्ता आहे ना त्यांची, ते ब्राह्मणाला सगळे मानतो ना आपण लोक, मग त्यांनाच आपण देव मानून केलेले ना. मग ते मिळले, बाबा थांब तू गप्प बस म्हणलं, मला एवढे मी म्हणणारच आहे. मग ते कोणतरी माय खातात आनंद द्यायचं. आणि मग कविता म्हणल्यानंतर आजी चांगली ती तुमची, मग म्हणणार आजी चांगली, असं ते आहे. आणि मग नंतर चळवळीच्या कुठल्या लोकांची तुमची भेटी झाल्या त्याच्याबद्दल सांगा. हा, तेच सांगतो. तोपर्यंत मी जरा चेक करतो आपला कॅमेरा कशी चालू आहे का, तुम्ही बोलत राहा. तर आम्ही असंच लोकांच्यावर मार्गदर्शन करायचं. एक मुलगी होती माझ्या माहेरचीच होती, कुंभाराची. ती आपले काय करायची, दर आषाढाच्या महिन्यामध्ये कोंबडा आणून कापायची, त्या मर्याचे शेजारी का आमच्या समोरच मर्याचं देऊळ होतं. मग ते कोंबडा आणायचे, दर आषाढाच्या महिन्यात ते कोंबडा कापायची आणि मला नारळाचा प्रसाद घेऊन यायचे. मी म्हणलं कशाला काय त्या मुख्या प्राण्याला कापत असले, म्हटले मी कशाला दिलं. ती म्हणली अगं ते आई ऐकत नाही ना, तिच्यासाठी करावं लागते सगळं. मग माझ्या मुलाच्या 12वीच्या पुस्तकामध्ये धडा होता, गाडगे महाराजांनी लिहिलेला. मग गाडगे महाराजांनी लिहिलेला धडा होता. मग तिला म्हटलं हा धडा तू वाच आणि मावशीला वाचून दाखव आणि तिथल्या सगळ्या बायकांना वाचून दाखव. आणि मग तिच्या मनात एवढं परिवर्तन झालं की ते आज 35 वर्ष झाली कोंबडा कापत नाही, म्हणजे बळी देत नाही देवासाठी. हा, म्हणजे 35 वर्ष तिने स्वतःहून मला सांगितलं एका धड्याचं तिचं मला, हो, गाडगे महाराजाच्या एका धड्यावर. तुम्हाला म्हणले बघ तू सांगितल्यापासून मी कोंबडा कापत नाही. 25 मुख्य प्राण्याचे जीव वाचले का नाही, असं आमच्याकडे. तर आम्ही असे कार्यक्रम करायचो. आणि हे काय म्हणायचे की आम्ही दोघांचा आम्ही ह्याच्या विरोधच होता, म्हणजे देवदिवशी उतारा पाता याच्यावर आम्ही नेहमीच काम कर. मग नंतर आम्हाला दाभोळकरांचे टीव्हीवर देखील झालेले कार्यक्रम, पेपरमध्ये छापून यायला लागलं त्यांचं काय काय कार्य वगैरे. पहिल्यांदा तुम्हीच वाचले का तुम्हाला कोण दिलं वाचायला? नाही, मी असं आम्ही चाळीमध्ये आल्यावर सकाळ पेपर लावला, वर्तमानपत्र लावला सकाळ. मग सकाळ आम्ही वाचायचं, मी पण वाचायचे, पण मग हे म्हणायचे बघ म्हणे आपल्यासारखेच कोणतरी आहेत काम करणारे, आपल्यासारखं विचार करणार. आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि मग त्यांना भेटायचं कसं, त्यांना बोलायचं कसं. मग कोथरूड मध्ये यशवंतराव चव्हाण हे नाट्यगृह कोथरूड आहे ना, हा, मग तिथं कार्यक्रम होता. मग येणार होते का ते? तिथं कार्यक्रम आम्ही बातमी वाचली होती ती. बरोबर. हे वर्ष आठवते का तुम्हाला? वर्ष आता ते वर्ष बघा, अंदाजे मला ना 90च्या नंतर असेल का, असेल, हो, का आधी? 90च्या अगोदरची गोष्ट. सुरुवातच होती त्यांची कार्य करायची. आणि मग तिथं गेलो तर खूप मोठा तो सगळा हॉल भरलेला आणि खूप कार्यकर्ते आलेले, कार्यकर्ते काय काय सांगायला आले, त्यांची भाषणं ऐकली. आता पण आपल्याला खूप आवडला, आनंद झाला की कोणतरी आपल्यासारखे कामं हे लोक करणारे आहेत म्हणून. आणि मग आम्ही इकडे राहायला आलो 95 मध्ये चिंचवडला. कुठून? दापोडी. हा, पण दापोडी. मग आम्ही इथं 95ला
मग घर बांधल्यानंतर आम्ही दापोडीतूनच गेलो होतो आम्ही इकडं यशवंतराव कोथरूड. चव्हाण हा, ते बघायला. आणि त्यांच्याच ते पण आता आम्हाला खूप वाटत होतं, पण आता एवढ्या गर्दीमध्ये आपण कसं भेटू शकतो? काय कार्यक्रम होता? व्याख्यान होतं काहीतरी, हा व्याख्यान होतं. आणि दाभोळकर पण आलेले होते, खूप लांब लांबून सगळे कार्यकर्ते आले होते, पूर्ण ते सगळं थिएटर भरलं होतं. आणि ते त्यांचं आता आम्हाला दोघांनाच आनंद, आम्ही कुणाशीच शेअर करू शकत नव्हतो तिथं, आमच्या कोणी ओळखीचं नाही, काय नाही, पण आम्हाला दोघांना आनंद की दाभोळकर आपल्याला भेटले, आपण त्यांना भेटलो. त्याच्या अगोदर ते दुसरे त्यांचे मित्र होते, ते काय श्यामानो, त्याची पण खूप वेळा. त्या दिवशी बोलला का तुम्ही डॉक्टरांना? नाही ना, कसं जाणार? वेळच नाही मिळाला. पुढे जाता कसं जाणार ना? आम्ही सामान्य माणसं, एवढ्या मोठ्या माणसाला कसं? हा एक आपल्याला न्यूनगंड असतो आपलं नाही, पण बाकी सगळ्या कार्यक्रमाची भाषणं वगैरे ऐकले, काय केलं. मग आम्ही सतत त्यांचे कार्यक्रम पेपर मध्ये. जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा तुम्ही जायचं? नाही ना, मग तेव्हा परत नाही गेलो आम्ही. तेवढं एकदाच गेलेलो, त्याच्यानंतर नाही गेलो. पण वाचन व्हायचं? वाचन मात्र आमचं सतत चालू होतं. ते टीव्हीवर ते प्रोग्राम लावायचे, तेव्हा काय दूरदर्शन असायचं ना, दूरदर्शनला नेहमी कार्यक्रम त्यांच्या लागायचे, ते मात्र आवर्जून नाही बघा. मग नंतर आम्ही तिथून मग नंतर आम्ही इथं 95ला जेव्हा आलो, मग तेव्हा आम्हाला समजलं की चिंचवड गावामध्ये यांचे मिटिंग वगैरे होतात. हा, म्हणजे पाकले सरांना ओळखतात तुम्ही ना? पाकलेंचं ते हे होतं, त्यांनी वास्तुशांती पुस्तक लिहिलेलं. तर पाकलेंची भाऊज आहे आणि माझी मुलगी, त्या दोघे LIC मध्ये नोकरी करतात, LIC ऑफिस मध्ये दोघे असतात. तर ती काय म्हणाली की दादा, आई तुम्हाला आवडेल म्हणे, पाकलेंनी छान वास्तुशास्त्रावर पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्यांचा असा असा कार्यक्रम आहे तिथं पुस्तक प्रकाशनचा. तो कार्यक्रम होता निगडीलाच कुठंतरी होता, आता माझ्या लक्षात नाही, निगडीला होता कार्यक्रम. तर म्हणले तिथे जा. तर मग आम्ही दोघं गेलो. वास्तुशास्त्र हा, वास्तुशास्त्र त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकावर ते वास्तुशांतीवर, जे वास्तुशांतीसाठी लोक काय काय करतात ते त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, त्याचं प्रकाशन होतं. आम्ही गेलो, त्यांचं भाषण वगैरे ऐकलं. आणि मग आम्हाला कळालं की दर शनिवारी मीटिंग असते चिंचवड गावामध्ये, कांकरी यांच्या ऑफिसमध्ये. आणि मग आम्ही वास्तुशास्त्राबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमचा विश्वासच नाही बसत. म्हणजे त्याच्यामुळे नाही, काय नाही, तुम्ही चिंचवडला घर बांधलं तेव्हा वास्तुशांती केली का नाही केली? आम्ही सत्यनारायणची पूजा, आमचा विश्वासच नाही. काय विश्वास? आम्ही सत्यनारायणची पूजा नाही, ते आम्हाला आमच्या मनातच नाही ते काय सत्यनारायणची पूजा करावी, काय काही नाही, काहीही केलं आतापर्यंत आम्ही. वास्तुशांती नाही केलं काय, तिथं पण नाही. तुमच्या मनात नाही कळालं मला, पण ते तुम्हाला करावंच वाटलं नाही, याच्यामध्ये काय कारण? ह्याचं थोतांड आहे सगळं. थोतांड? का थोतांड वाटतं? कारण कसं की आम्हाला त्याच्यावर विश्वासच नाही. तेच ना, मग थोतांड का आहे? त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. काही कारण नाही का आम्हाला, फक्त आणि दुसरं एक की आम्हाला कुठे खर्च करायचा, व्यर्थ खर्च करायचा. बरोबर, त्याच्यामध्ये खर्च पण खूप होतो. खर्च पण खूप होतो, वायफळ खर्च. काय गरज आहे त्याची? गरजच नाही ना. पण त्याच्याबद्दल तुम्ही विचार पण केला असेल ना, ह्याच्याने काय होतं का? वास्तुशांती केली ज्या घरात वाईट काही घडत नाही का? नाही, काहीच घडत. आणि ज्या घरात वास्तुशांती होते त्यात घडत नाही का? तेच म्हणतोय ना. हो भाऊ, मी सांगते तुम्हाला, माझी एक मैत्रीण आहे, त्यांनी विमाननगरला बंगला बांधला, खूप मोठा बंगला बांधला. आणि त्यांनी वास्तुशांती केली. अख्खी दापोडीत राहत होते ते, अख्खी दापोडी तिथं कार्यक्रमाला होते. म्हणजे एवढा मोठा त्यांनी खूप जेवणा वगैरे घातली. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची सून कात्रजला आली होती, बहिणीकडे कात्रजला आली होती. तर ती त्या 6 सीटर मधून उतरली, पाय घसरला दगडावरून, खूप तिकडे दगड मुरुम वगैरे, दगडावरनं पाय घसरला आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. मग तशीच तिला कोणीतरी धरून तिथं दवाखान्यात नेली, तिथं घेतलं. मग दवाखान्यातून फोन केला, मग त्याची बहीण आली. मग ती बहिणीकडेच होती बरेच दिवस. मग आता वास्तुशांती काल केली, मग सुनबाई आज का पडावी? म्हणजे आम्ही याच्यावर अभ्यास करायचो दोघं पण. बरोबर, की कोणाच्या घरात म्हणजे असं होतंय का होतंय करून सगळं काय होतंय? मग एवढं धर्माचं सत्यनारायण करून वास्तुशांती करून काय उपयोग? काय म्हणाला काय म्हणजे आम्ही असं. पण हे तुम्ही दुसऱ्याला सांगायचं का? दुसऱ्याला सांगायचं ना. अहो पण आयुष्यभर आम्ही सांगितलं. ते माझा भाऊ आहे धाकटा, त्याला असा विषय निघाला होता, फोनवरनं बोलत होता आम्ही दोघं. तर मी म्हणलं, बघ मी कुठल्या देवाला तुला माहिती काय केलं का आम्ही, पण इतकं दिले देवाने की खूप दिले, म्हणजे काहीच मागावं लागलं नाही. तर तो म्हणला, हा ना बाई, म्हणलं तू तरी कुणी नाही, माझी स्वतःची माणसं नाही कुणी ऐकत. आता पण भाच्याच्या मुलाचं लग्न झालं, 50,000 रुपये त्यांनी जागरण गोंधळाला लागले. म्हणलं अरे कमवायला किती लागतं, तुम्हाला काय लोक करतात म्हणून आपण करायचं. ते जागरण ते मल्हारी मार्तंड का लागलं होतं टीव्हीवर लागायचं, ते मल्हारी
जय मल्हार का काहीतरी ते सिरियल लागत होती. जे उठते ते जागरण करते, जे उठते ते जागरण एवढा पैसा कमवला, एवढा पैसा कमवला, खूप पैसा. काही म्हणजे जागरण आपले जे कामाच्या गोष्टी सोडून आपण वायफळ खर्च करतो. वायफळ खर्च करतो आम्ही. पण हे सगळं तुम्ही असं विचारानेच बचत केली जास्त आणि स्वतःच घर उभं केलं. म्हणजे वीटभट्टीवर कामं केली 10-12 वर्ष. नंतर पीडब्ल्यूडी मध्ये तुमच्या पतीने काम केलं, तुम्ही कष्ट केले, खूप कष्ट केले आहे का नाही. त्याच्यामुळे चिंचवड ठिकाणी तुमचं आता किती 2 मजली घर आहे. हे अंधश्रद्धा न पाळल्यामुळे. हो. आणि विशेष म्हणजे मुलांचं शिक्षण झालं, मुलांच्याच पगारावर घर बांधले. 4 पगार यायचे. पण तुमचं पण आहेच ना वाटा. 4 पगार यायचे. तुम्ही पण त्या विचाराने त्यांना पुढे शिकवलं. त्यांचे मित्र काय म्हणले, त्यांचे मित्र म्हणले आता 4 पगारात मग वहिनी खूप खुश असेल, म्हणजे ते कधी कुणाच्या पगारला हात लावत नाही. बरोबर. मग तुमच्या मुलांना काय काय शिकवलं तुम्ही? माझ्या मुलांना मुलाचं नाव काय? प्रवीण. त्याला काय शिकवलं? त्याला सकाळी उठायचे पहाटे लवकर. नाही, तो काय शिकला? तो एमटेक झाला. एमटेक झाला. अरे वा. कुठून? पोई. IIT मुंबई. हा. अरे वा. आणि मुलगी BSc झाली. मुलीचं नाव काय? ज्योती. BSc करून LIC मध्ये लागली. हा, ती LIC ती पण स्वावलंबी आहे. आणि तिसरी मुलगी ती DRE झाली. DRE केलं तिनं. DRE म्हणजे 12वी नंतर 2 वर्षाचा कोर्स असतो. बरोबर. त्याच्यामुळे काय तो होतं? केला. त्याच्यानंतर मग तिने हे केलं, दुसरा एक 6 महिन्याचा कोर्स होता. त्यांचं नाव काय? तिचं नाव प्रतिभा. बरोबर. त्या पण कामाला लागली. ती सॉफ्टवेअर इंजिनियर. हो. सॉफ्टवेअर इंजिनियर. लग्नाच्या अगोदरपासूनच पोरी कामाला लागल्या. अच्छा. तिघ पण मुलं कामाला लागली. स्वतःच्या पायावर उभे. आणि तिघांच्या पगारात ते घर झालं. आमचा पगार, आमचा एकटा ह्यांचा पगार खाण्यापिण्याचा होता. ते तिघांचे पगार शिल्लक राहत होते. त्याच्यामुळे आधी 2 खोल्या बांधल्या, राहायला आलो. मुलाचं लग्न ठरलं. पोरी म्हणल्या की भाऊसाठी आपण वेगळी खोली बांधू. प्रत्येक वेगळी खोली बांधली. अशा आम्ही मुलांना असं वाटलं का की तुम्ही जे कष्टाचे दिवस काढले, पण त्याच्यापेक्षा तुमचे जे विचार होते, जे विचार तुमच्या प्रगतीचे विचार, त्याच्यामुळे आमचं एवढं चांगलं झालं असं त्यांना वाटतं ना? का त्यांना असं वाटतं की आम्ही शिकलो, आम्ही फक्त आमच्या मेहनतीने पुढे गेलो? काय वाटतं त्यांना? वडिलांनी आम्हाला शिकवलं. त्यांना जाण आहे त्याची आपल्या परिस्थितीची जाण आहे. आणि मुलाच्या कंपनीबद्दल सांगा ना, कारण मुलाची कंपनीमध्ये तुम्ही मगाशी सांगितलं खूप मोठी कंपनी आहे. हो. त्यांनी सॉफ्टवेअरची कंपनी. सॉफ्टवेअर एकट्याच्या जीवावर त्यांनी शून्यातनं त्यांनी सांगितलं वडिलांना की मी आता त्यांनी जपानचं काम, म्हणजे एक वर्टेक्स म्हणून कंपनी शिवाजीनगरला होती, वर्टेक्स म्हणून. त्याच्या नाही त्या वर्टेक्सला जपानचं काम आलं होतं. 3 महिन्याचा प्रोजेक्ट होता. पण त्याच्या कंपनीमध्ये कुठलाच कामगार ते काम करू शकत नव्हता. तर ते असं घरी विषय निघाला. ते कामगार घरी बायकोला सांगायला लागला की आम्हाला 3 महिन्याचा प्रोजेक्ट आलेला आहे जपानचा, पण आम्ही कोणीच काम करू शकत नाही. मग ती मुलगी म्हणाली की आमच्या कंपनीमध्ये एक प्रवीण नावाचा मुलगा आहे, तो हे काम करेल. तो करेल हे काम, मला 100% खात्री. तर ते म्हणाले कशावरून? ते म्हणजे आता मला माहिती ना, तो करणार काम म्हणे. मग त्यांनी काय केलं, तिने कंपनीचा नंबर दिला. आणि मग ते कंपनीच्या, तेव्हा कुठं मोबाईल वगैरे होते, मग कंपनीच्या ह्याच्यावर फोन केला. आणि मग नंतर त्याला बोलून घेतलं तिथं. मग ते जपानचा प्रोजेक्ट दाखवला, असा प्रोजेक्ट 3 महिन्यात करायचा. तर तो म्हणला ठीक आहे मी करीन. करून दाखव. करून दाखवून म्हणजे सकाळी तो 6च्या लोकलने जायचा. 6च्या लोकलने जायचा, शिवाजीनगरला उतरायचा. तिथं ते प्रोजेक्टचं काम करायचा. ते प्रोजेक्टचं काम झाल्यानंतर थोडा वेळ करून मग 9 वाजता परत बस पकडून हिंजवडीला जायचा. हिंजवडीला त्याची कंपनी होती, तिथं काम करायचं. तर तिथून सुटला की पुन्हा तिकडे यायचा, वाकडेवाडीला यायचा, पुन्हा तिथं काम करायचं. रात्री 2 वाजता घरी यायचं. बापरे. परत सकाळी यायचा. एवढे कष्ट करून त्यांनी नोकरी केली, परत कंपनी सुरू केली. तो 3 महिन्याचा त्यांनी प्रोजेक्ट केलाच तो पूर्ण. मग त्या ज्या वर्टेक्स आल्यानं त्यांना पण खूप फायदा झाला, त्याला खूप फायदा झाला. आणि त्यांनी पुन्हा 3 महिन्याचा प्रोजेक्ट दिला. आणि त्यांना म्हणजे कुणाला वाटत नव्हतं हा प्रोजेक्ट पूर्ण होईल म्हणून. त्यांनी खूप अभिनंदन केलं त्याचं. त्या जपानी लोकांनी पण केलं आणि यांनी सगळ्यांनी अभिनंदन केलं त्याचं खूप. पण पुन्हा 3 महिन्याचा प्रोजेक्ट. मग तो म्हणाला आता मी स्वतंत्र करतो. त्या मुलाला, त्या वर्टेक्सच्या कंपनीचे जे होते ना मालक, त्यांना म्हणला आतापर्यंत तुमच्या कंपनीत मी केलं, त्यांचं सगळं त्यांचाच वापर होता, आता कॉम्प्युटर वगैरे सगळं तिथंच करतो. आता मी स्वतंत्र करणार आहे. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, स्वतंत्र. मग वडिलांना सांगितलं की मी वर्षभर तुम्हाला घरात पगार देणार नाही,
मी स्वतःची कंपनी सुरू करतो. ते म्हणे कर म्हणे, मी सगळं कर, प्रपंच सगळं बघत, तू तुझी कंपनी बघ, तू काही देऊ नको, मी तुला मागणार पण नाही, तू तुझ्या स्वतःच्या जिद्दीवर तेवढं करतोय तर कर. आता किती वर्ष झाली कंपनी? आता कंपनीला जवळजवळ 22 वर्ष होतात त्यावेळी. सॉफ्टवेअरची कंपनी. हा हा. किती लोक आता काम करतात? आता 250. 250 लोक काम करतात मुलाच्या कंपनीमध्ये. बापरे. आणि तुमची सून पण त्याच्यात मदत करते? खूप मदत करते, खूप त्याला जबरदस्त आहे. खूप त्याला म्हणजे खूप मोठा आधार आहे तिचा. हम्म. आणि तिची सगळं कंपनी बघती, घरातलं पण बघती, घरातलं पण सगळं काय सगळं तिचं म्हणजे सगळं नियोजन तिचंच असतं. घरात सुद्धा सगळं नियोजन तिचं असतं. मी फक्त आपल्या आटल्या नेटल्या वेळेला आपलं ते मला काय कोणी काम सांगत नाही, पण मी करते, मला आवड आहे, हौस आहे, आणि मला आपल्याच मुलांसाठी करायचं. मुलं एवढं करतात, मग आपण मुलांसाठी करायचं. मला काय कोणी काम आणि सांगत मुलींना पण तुम्ही मनापासून शिकवलं, हा. ते महत्वाचं. हा, व ते म्हणाले मुलींना, त्यांना पण असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही मुली म्हणून तुमच्या आम्हाला- पतीनं वाटलं? हा, ते म्हणाले मुला दोघांना सारखंच, मुलाला जोकचा क्लास लावायचा, मुलींना पण जोकचा क्लास लावायचा, असं कुठेही जे मतभेद मुलाला नाही. मिळेल तेच मुलीला हा, मिळेल. मतभेद नाही कशातच. कधी मतभेद केला? नाही. अच्छा. त्यामुळे सगळं व्यवस्थित. जावाई पण चांगले मिळाले, बरं. जावाई पण 2 इंजिनियर आहेत, आणि सगळी म्हणजे माणसं इतकी चांगली मिळाली ना, खूप चांगली मिळाली. तुम्ही चांगले होते त्याच्यामुळे सगळे चांगले बावळे झाले. असं म्हणता नाही येणार अहो. आपण चांगला अच्छा, असं नाही होत का? समोरची व्यक्ती चांगली बरं. असेल असं नाही, बरं. पण आहेत सगळे सगळे पाहुणे सगळे चांगले चांगले, इतके म्हणजे खूपच छान. अजिबाची. तर आता मला सांगा की हे सगळं खूप छान झालं तुमच्या कष्टामुळे, तुम्ही केलेली तुमचे विचार आणि तुमची भावना पण खूप चांगली होती, त्यामुळे सगळं चांगलं झालं. पण असे काही अडचणीचे काही प्रसंग आले का त्याच्यामुळे तुम्हाला एक वेगळी दिशा मिळाली आयुष्यात? ते सगळं तुम्ही सांगितलं, कष्टाचं, वीटभट्टी वगैरे, तरी सुद्धा वैचारिक दृष्ट्या असे काही अडचणीचे प्रसंग आले? कसलीही अडचण आली नाही, बरं. आणि कसलाही प्रसंग आला नाही. बरोबर. आणि आम्ही मग हे जास्त मला हे मी काय विचारते की वैचारिक दृष्ट्या तुम्हाला चळवळीकडे किंवा हे पुरोगामी विचाराकडे येण्यासाठी कुठले प्रसंग कारणीभूत ठरले ते विचारायचं. आम्हाला कसलेच नाही, आम्ही लोकांचं बघूनच त्यांच्या मनावर परिवर्तन व्हावं, हेच आमची मग ते प्रेरणा कुठून आली असं म्हणतोय? ती प्रेरणा आम्हाला आमची दोघांचीच बरं का. आम्हाला अच्छा. कुणीही नाही, नातेवाईक नाही, मित्रमंडळी नाही, कुणाकडून नाही, तुमच्या एकमेकातल्या चर्चेतून आमच्या दोघांचाच विचार एकच, नेहमी एक. काय विचार असेल? आमचा एक विचार म्हणजे कसा की एकतर संतती नियम पाळायचा, हा विचार. बरं. पुढे आपले अंथरुण असेल एवढे पाय पसरायचे, बचत करायची. हा, बचत होऊ नाही तर नाही होऊ, पण आपण कुणाला कर्ज कुणाचं काढायचं नाही, कुणाला उसने द्यायचे नाही, कुणाचे द्यायचे नाही, आणि सगळ्यांचं बरोबर फक्त आपण चांगला विचार मांडायचा प्रत्येकाच्या पुढे. आपल्याला आपले विचार अंमलात आणतील नाही आणतील, तो आणणारच नाहीच आणत, त्यांना नाहीच पटत आहो, अजून पटत नाही. आता आम्ही एवढी वर्ष एक काम करतो, काय पटत नाही की आता समजा काही करायचं नाही. कोण आहे कोणीतरी आल्यावर बरं बघा, तोपर्यंत थांबू आपण. हा, तोपर्यंत थांबू, तुम्ही बघा हा. बघा.